ये भी सिखाया, भले ही हम अपने जीवन में नैतिक रीति से जी रहे हैं, लेकिन फिर भी हम परमेश्वर से दूर है और हमें प्रभु यीशु मसीह की अपने जीवन में आवश्यकता है। उसके बिना हमारा मिलाप परमेश्वर के साथ नहीं हो सकता। आणि पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की कशा रीतीने मानवाची दुष्टाई ही वाढलेली आहे आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. विशेष करून दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की जरी मनुष्य नैतिकतेने चालत असतील, चांगले कामं करत असतील, तरी सुद्धा त्या प्रत्येक व्यक्तीला ते पुरेसं नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीला तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. और हमने इस बात पे वर्णन किया था कि जिस प्रकार अन्य जाति को प्रभु यीशु मसीह की जरूरत है, उसी के साथ साथ यहूदियों को भी प्रभु यीशु मसीह की जरूरत है, क्योंकि उनकी व्यवस्था उन्हें किसी भी रीति से परमेश्वर के नजदीक लेकर नहीं जा सकती या परमेश्वर के साथ उनका मिलाप नहीं कर सकती। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की यहुदी लोकांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. कारण जरी ते नियमशास्त्र पाळत असले तरी सुद्धा ते नियमशास्त्र त्यांना तारणाकडे घेऊन जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना प्रभु येशू ख्रिस्ताची गरज आहे तारणासाठी. आज इस तीसरे अध्याय में हम सीखेंगे स्वयं की धार्मिकता, जिसे इंग्लिश में सेल्फ राइचियसनेस कहा जाता है। यदि व्यक्ति अपने धर्म के कामों से भी यदि परमेश्वर तक पहुंचने की कोशिश करता है, फिर भी वो बिना यीशु मसीह के परमेश्वर के पास नहीं पहुंच सकता। इसके विषय में आज हम इस अध्याय 3 में अध्ययन करेंगे। आणि आज आपण अध्यायामध्ये स्वधार्मिकतेविषयी पाहणार आहोत ज्याला स्वतःची धार्मिकता म्हणण्यात येते. आणि ही धार्मिकता जरी मनुष्य चांगले कामं करत असेल तरी सुद्धा त्याला नीतिमान असं ठरवणारा कोणी नाही, म्हणून त्याची धार्मिकता ही त्याला तारण प्राप्त करून देऊ शकत नाही. याविषयी आज आपण पाहणार आहोत. आइए हम प्रार्थना में परमेश्वर की ओर देखेंगे। हमारे स्वर्गीय पिता, हम आपका धन्यवाद करते इस समय के लिए और हम आपसे अनुग्रह मांगते हैं। हम पवित्र आत्मा की अगुवाई मांगते हैं। हम वो समझ, वो बुद्धि और वो प्रकाशन मांगते हैं जो आपके इन वचनों में पाया जाता है, जो आपके दास पौलुस के द्वारा प्रभु उन दिनों में रोम की कलीसिया को लिखा गया था। प्रभु, जैसे वो कलीसिया थी, जब उसे इस पत्र की आवश्यकता थी, आज हमें भी इस पत्र की आवश्यकता है। हम चाहते हैं प्रभु की पवित्र आत्मा के माध्यम से आप हम सबको सिखाइए। हमें सीखने वाला आत्मा दीजिए प्रभु जी, हमें समझ का आत्मा दीजिए, हमें हमें आपके वचन के अनुसार सोचने का, समझने का और उसके अनुसार चलने का आत्मा दीजिए प्रभु, हम प्रार्थना करते हैं। आगे के संपूर्ण समय को आपके हाथों में सौंपते हैं, प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। आइए प्रिय, इस समय में हम अध्याय 3 की ओर जाएंगे। आप अपने अपने पवित्र शास्त्र खोल के मेरे साथ अध्याय 3 में देख सकते हैं। यदि आप आपण अध्याय 3 कडे जाणार आहोत आणि तुम्ही आपले आपले पवित्र शास्त्र उघडून अध्याय 3 तुमच्या समोर ठेवा. वचन 1 में पौलुस इस प्रकार से कहता है, अतः यहूदी की क्या बड़ाई या खतने का क्या लाभ, हर प्रकार से बहुत कुछ। पहले तो यह कि परमेश्वर के वचन उनको सौंपे गए। यदि कुछ विश्वासघाती निकले भी तो क्या हुआ? क्या उनके विश्वासघाती होने से परमेश्वर की सच्चाई व्यर्थ ठहरेगी? आणि प्रियांनो, अध्याय 3 वचन 1 पासून असं पुढे म्हटलेलं आहे, तर मग यहुद्यांची श्रेष्ठता ती काय आणि सुनतेचा लाभ तो काय? सर्व बाजूंनी पुष्कळच आहे. प्रथम हे की देववचने त्या सोपविली होती. तिसरं वचन, आणि पुढे तिसरं वचन म्हणतं, कित्येकाने विश्वास ठेवला नाही तरी काय झाले? त्यांच्या विश्वासहीनतेमुळे देवाची विश्वसनीयता व्यर्थ होईल काय? प्रियो, इन वचनों में हम स्पष्ट रीति से देख सकते हैं कि पौलुस
यहूदियों को उनकी स्वयं की धार्मिकता के विषय में, जिसे वह बाहरी धार्मिकता या कहेंगे उनके बाहरी कार्य को उनको बताने की कोशिश कर रहा है कि भले ही ये तुम्हारे नजरों में तुम्हें ऐसा लगता है कि ये तुम्हें परमेश्वर के नजदीक लेके जाते हैं, लेकिन ये कार्य से केवल तुम स्वयं को संतुष्ट कर रहे हो। आणि प्रियांनो, या ठिकाणी पाऊल बाह्य रूपेची जी धार्मिकता आहे, नीतिमत्वता आहे, त्याविषयी तो सांगत आहे की तुम्हाला जरी हे ही धार्मिकता तुम्ही तुमच्या दृष्टीने ही महत्वाची असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की या धार्मिकतेद्वारे आम्ही काहीतरी चांगलं कार्य करत आहोत, तरी सुद्धा ती पुरेशी अशी नाही. क्योंकि यहाँ पे हम देखते हैं कि यहूदियों के लिए जो खतना की विधि थी वो बहुत महत्वपूर्ण ऐसी विधि थी, और इसीलिए हम देखते गए, हमने पिछले बार जब प्रेरितों के काम की पुस्तक में जब अध्ययन किया तो हमने देखा कि जहाँ जहाँ पौलुस प्रचार करता था, अर्थात अन्य जातियों में, ये यहूदी लोग वहां जाके उन अन्य जातियों को मजबूर करते थे कि यदि भले ही तुमने अपने पापों की क्षमा के लिए यीशु मसीह पर विश्वास किया और पश्चाताप किया, लेकिन यदि तुम्हारा खतना नहीं होगा तो तुम परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकते। आणि प्रियांनो, या ठिकाणी आपण सुनतेविषयी पाहतो. सुनता ही प्रत्येक यहुदाच्या जीवनामध्ये एक महत्वाचं स्थान किंवा महत्वाच्या ठिकाणी एक घर करून असलेली अशी एक गोष्ट होती. आणि विशेष करून आपण मागच्या विषयामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी पाऊल त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याने शिक्षण दिलेलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन या यहुदी लोकांनी अशा रीतीचं शिक्षण किंवा त्या लोकांना अशा रीतीची शिकवण दिलेली आहे की जोपर्यंत तुमची सुनता होत नाही तोपर्यंत तुमचं तारण झालं तरी स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. यहूदियों के लिए खतना एक बहुत बड़ाई की बात थी, क्योंकि वो ऐसा मानते थे कि ऐसा करने से हम ही केवल परमेश्वर के हो सकते हैं, अर्थात खतना हमारे लिए एक प्रतिष्ठा की एक बात है, और इसी कारण वे लोग इस खतने की विधि को, जो मूसा की व्यवस्था में, अर्थात मूसा से हम तो अब्राहम के समय से देखते हैं कि खतना की विधि थी, तो इसको वो बहुत अधिक रीति से महत्व देते थे। आणि प्रियांनो, सुनतेची जी ही गोष्ट आहे यहुदी लोकांसाठी विशेष करून एक गर्व करण्याची गोष्ट होती. कारण त्यांचा असा समज झाला की जर त्यांची सुनता झालेली आहे तर आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी लायक असे आहोत. म्हणून सुनता त्यांच्यासाठी एक प्रतिष्ठेचं कारण बनलेलं होतं. और इसलिए यहाँ पे देखते हैं कि पौलुस उनके उस स्वयं की धार्मिकता के कारण उनके मन में जो उत्पन्न हुआ घमंड है, उसके विषय में वो उनको याद दिलाने की कोशिश कर रहा था। आणि प्रियांनो, या ठिकाणी त्यांच्या स्वधार्मिकतेमुळे त्यांच्या मनामध्ये घमंड तयार झालेलं होतं. त्याविषयी पाऊल त्यांना या ठिकाणी सावध करीत आहे. पौलुस तीसरे वचन में यहाँ पे कह रहा है कि यदि कुछ विश्वासघाती निकले भी तो क्या हुआ? क्या उनके विश्वासघाती होने से परमेश्वर की सच्चाई व्यर्थ ठहरेगी? इस वचन में पौलुस उनको ये बताने की कोशिश कर रहा है कि तुम्हारे बाप दादों के जमाने से परमेश्वर ने तुम्हारे सामने में मसीह की सच्चाई को रखने की कोशिश किया और तुमको बताया। तुम में से कुछ लोगों ने उस पर विश्वास किया, लेकिन कुछ लोग विश्वासघाती निकले। लेकिन क्या इससे परमेश्वर की सच्चाई व्यर्थ ठहरेगी क्या? वो उनसे प्रश्न कर रहा है। आणि प्रियांनो, तिसऱ्या वचनामध्ये या ठिकाणी म्हटलंय की कित्येकाने विश्वास ठेवला नाही तरी काय झाले, त्यांच्या विश्वासहीनतेमुळे देवाची विश्वसनीयता व्यर्थ होईल काय. प्रियांनो, या ठिकाणी पाऊल त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या पूर्वजापासून परमेश्वराने त्या ठिकाणी प्रभू येशू विषयी तुमच्या पूर्वजांना याही पूर्वी सांगितलेलं आहे, पण
त्या ठिकाणी जरी त्यांनी विश्वास ठेवला नाही तर त्यांच्या विश्वासहीनतेमुळे देवाची विश्वासहीनता व्यर्थ होईल काय? और इसीलिए वह चौथे वचन में कहता है कि कदापि नहीं, अर्थात परमेश्वर की सच्चाई कभी भी व्यर्थ नहीं ठहर सकती। और इसलिए वो कहता है कि वरन परमेश्वर सच्चा और हर एक मनुष्य झूठा ठहरे, जैसा लिखा है, जिससे तू अपनी बातों में धर्मी ठहरे और न्याय करते समय तू जय पाए। यहाँ पे पौलुस परमेश्वर के उस कथन को याद दिला रहा है यहूदियों को, जो हमें भजन संहिता 116 उसके वचन 11 और भजन संहिता 51 और उसके 4 वचन में हमें देखने को मिलता है। आणि पुढे आपल्या चौथ्या वचनात पाहायला मिळते की तो म्हणतो असे न हो, त्यापेक्षा देव खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा असा हो। शास्त्रलेख म्हणतो की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा। याचा अर्थ की प्रत्येक वचनामध्ये प्रत्येक क्रियेमध्ये परमेश्वर हा श्रेष्ठ ठरो आणि हे वचन तो स्तोत्र संहिता 116 आणि स्तोत्र संहिता 51 याच्या काही वचनांमधनं तो घेत आहे। भजन संहिता 116 उसका वचन 11 और भजन संहिता 51 उसका वचन 4 में पौलुस इस वचन के कथन को लेता है। आणि स्तोत्र संहिता 116 याचं 11 वचन आणि स्तोत्र संहिता 51 याचं चौथ्या वचनामधनं तो या वचनांना सांगत आहे। और 5वें वचन में हम देखते हैं पौलुस कहता है, इसलिए यदि हमारा अधर्म परमेश्वर की धार्मिकता ठहरा देता है तो हम क्या कहें? क्या यह कि परमेश्वर जो क्रोध करता है अन्यायी है? यह तो मैं मनुष्य की रीति पर कहता हूं। छठे वचन में वो कहता है, कदापि नहीं, नहीं तो परमेश्वर कैसे जगत का न्याय करेगा। इस 7वें वचन में वो कहता है, यदि मेरे झूठ के कारण परमेश्वर की सच्चाई उसकी महिमा के लिए अधिक करके प्रकट हुई, तो फिर क्यों पापी के समान मैं दंड के योग्य ठहराया जाता हूं। फिर 8वें वचन में वो कहता है, हम क्यों बुराई न करें कि भलाई निकले। जैसा हम पर यही दोष भी लगाया जाता है, जो कुछ कहते हैं कि इनका यही कहना है, परंतु ऐसों का दोषी ठहराना ठीक है। आणि मग आपण पुढे पाहतो की 6व्या वचनापासून तो पुढे म्हणतो की असे माफ करा 5व्या वचनापासून तो पुढे म्हणतो तरी पण आपल्या अनितीमुळे देवाचे नीतिमत्व स्थापित होते। यावरून आपण काय म्हणावे? देव शासन करता व अनितिमान आहे असे म्हणावे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलतो असे न हो। असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या सत्याने देवाचे सत्य त्याच्या गौरवाला अति संवर्धक झाले तर माझा न्याय पापी मनुष्याचा होतो तसा का व्हावा? बरे होण्यासाठी आपण वाईट करू असे का म्हणू नये? आम्ही असेच म्हणतो। असं किती एक लोक आम्हावर आळ घालितात, अशांना दंडाज्ञा व्हावी हेच यथा न्याय आहे। यहाँ पे हम देखते हैं कि पौलुस उनको ये बताने की कोशिश कर रहा था कि तुम एक हाथ में परमेश्वर की व्यवस्था रखते हो और दूसरे हाथ में तुम परमेश्वर की सच्चाई रखते हो। यदि तुम सिर्फ परमेश्वर की व्यवस्था को सच्चाई के ऊपर में यदि तुम उसको ओवरलैप करने की कोशिश करोगे, तो ये तुम्हारे जो कार्य है, ये फिर भी परमेश्वर की सच्चाई को बदल नहीं सकते। क्योंकि वो लोग क्या किया करते थे, जब पौलुस यीशु मसीह का सुसमाचार सुनाया करता था और विशेष करके यीशु मसीह के पुनरुत्थान के विषय में बात किया करता था, तो ये यहूदी लोग इस बात को प्रमाणित करने की कोशिश किया करते थे कि ठीक है, ये सच्चाई है, हम इस पे विश्वास करते हैं, लेकिन इसके साथ-साथ व्यवस्था का भी पालन करना ज़रूरी है। और इसी कारण पौलुस उन्हें कहता है कि तुम्हारे झूठ के कारण परमेश्वर की सच्चाई बदल नहीं सकती। आणि प्रियांनो आपण पाहतो की जेव्हा हे यहुदी लोक ज्यांच्या विषयी आपण विशेष पाहतो
हे एका हातामध्ये नियमशास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये देवाचं वचन किंवा त्याची सत्यता घेऊन पुढे चालणारे असं दुहेरी जीवन जगणारे लोक होते. आणि आपण पाहतो की ज्याही वेळेला पावलाने हे शिक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी या यहुदी लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला त्या शिक्षणावर नियमशास्त्र अधिक रीतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या या वागण्यावर पाऊल त्या ठिकाणी त्यांना दोष लावत आहे आणि त्यांना सांगत आहे की त्यांच्या समजेनुसार की तुम्ही एका बाजूला नियमशास्त्र पाळता आणि दुसऱ्या बाजूला देवाचं वचनही पाळता, त्यानुसार तुम्ही हे गोष्टी करू नका. कारण या लोकांचा असा समज होता की तुम्ही देवावर विश्वास तर करा पण नियमशास्त्राचं पालन सुद्धा करा. और इसी कारण एक बहुत बड़ा जो कंफ्यूजन जो कलीसियाओं में, जो एक संभ्रम जो कलीसियाओं के अंदर में पाया गया था, उसके कारण कई जो रोम में जो मसीह लोग थे वो दुविधा में थे कि हमें वास्तविक रीति से करने की क्या आवश्यकता है। और इसी कारण पौलुस उनको स्वयं की धार्मिकता के लाभ या कहेंगे उसके नुकसान, इसको भी बताने की कोशिश कर रहा था। और साथ ही साथ परमेश्वर की धार्मिकता हमें कैसे प्राप्त होती है, हम कैसे परमेश्वर के साथ एक संबंध में जुड़ सकते हैं, इसको भी वह ठोस रीति से उनके सामने में रखने की कोशिश कर रहा था। आणि म्हणून तो या रोम येथील मंडळीला तिथल्या या मंडळीला त्या ठिकाणी पाऊल संबोधित करू इच्छित आहे. कारण आपण पाहतो या सर्व गोंधळ गोष्टीमुळे त्या ठिकाणी मंडळीमध्ये एक प्रकारचा गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे की नेमक्या कुठल्या गोष्टीने आम्ही पुढे जावं आणि कुठल्या गोष्टीचं आम्ही पालन करावं. आणि म्हणून त्या सत्यतेविषयी पाऊल त्यांना या गोष्टी सांगत आहे की सत्य काय आहे, खऱ्या गोष्टी काय आहे. आणि म्हणून स्वतःचा अनुभवही तो याच्यामध्ये जोडत आहे आणि तो त्या ठिकाणी देवाच्या सत्याविषयी रोम येथील मंडळीला प्रेरित करत आहे. यहाँ पे 7वें वचन में वो कहता है, यदि मेरे झूठ के कारण परमेश्वर की सच्चाई उसकी महिमा के लिए अधिक करके प्रकट हुई, तो फिर क्यों पापी के समान मैं दंड के योग्य ठहराया जाता हूं। यहाँ पे पौलुस ये कह रहा है कि जो सुसमाचार मैं लेकर आया हूं, यदि वो झूठा है तो फिर मुझे दंड क्यों दिया जा रहा है, मैं मसीह के कारण दंडित क्यों हो रहा हूं, मैं मसीह के कारण सताया क्यों जा रहा हूं। इसका मतलब ये है कि जो मैं बता रहा हूं वही सत्य है और वही जीवन है। 7व्या वचनामध्ये प्रियांनो आपण पाहतो की पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या असत्याने देवाचे सत्य त्याच्या गौरवाला अतिसंवर्धक झाले, तर माझा न्याय पापी मनुष्याचा होतो तसा का व्हावा। याचा अर्थ आपण पाहतो की जे शुभवर्तमान पाऊल त्यांच्याकडे घेऊन आलेला आहे, जर ते खोटं आहे तर मग मला छळाला का सामोरं जावं लागतं, का मला त्या ठिकाणी यातना होतात, वेदना होतात आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षेला सामोरं जावं लागत आहे। ह्या गोष्टी यासाठी घडत आहेत कारण जे शुभवर्तमान मी घेऊन आलेलो आहे ते शुभवर्तमान सत्य आहे। और इसलिए हम 8वें वचन में देखते हैं, पौलुस कहता है, हम क्यों बुराई ना करें कि भलाई निकले, जैसा हम पर यही दोष लगाया भी जाता है। और कुछ कहते हैं कि इनका यही कहना है, परंतु ऐसों का दोषी ठहराना ठीक है। यहाँ पे हम देखते हैं कि पौलुस उन लोगों को ये बताने की कोशिश कर रहा था और कहने की कोशिश कर रहा था कि ये कहाँ तक सत्य है कि यदि हम बुराई कर रहे हैं तो भलाई निकलेंगे, ऐसा हो सकता क्या? नहीं हो सकता। यदि एक व्यक्ति बुराई करेगा तो बुरा ही होगा, यदि भला करेगा तो भला ही होगा। लेकिन उनके नजरों में सुसमाचार सुनाना मतलब बुरा करना था, क्योंकि उस समाचार में केवल अनुग्रह की बातें थी, अर्थात यीशु मसीह के बलिदान की बातें थी। और इसी के कारण वे लोग उसके सुसमाचार को एक बुरा करके लेते थे। इसलिए पौलुस इसको प्रश्न के रूप में उनसे करता है, हम क्यों बुराई ना करें कि भलाई निकले। अर्थात यदि यहूदियों के लिए सुसमाचार बुरा है
तो ये अच्छा है, क्योंकि इसके कारण हम पर दोष भी लगाया जाता है, क्योंकि जब वो सुसमाचार सुना था तो उस पर दोष भी लगाते थे कि एक यहूदी होकर ये व्यवस्था को नहीं मानता, ये सारी बातें वो लोग करते थे और इस रीति से वो कलीसिया को भी भरमाया करते थे। आणि पुढे 8व्या वचनात आपण पाहतो की बरे होण्यासाठी आपण वाईट करू असे का म्हणू नये. आम्ही असेच म्हणतो. असा किती एक लोक आम्हावर आळ घालितात. अशांना दंडाज्ञा व्हावी हेच यथा न्याय आहे. या ठिकाणी पाऊल त्यांना सांगू इच्छितो की तुमचा जे समज आहे की तुम्ही ज्या विचाराने चालत आहात की आम्ही वाईट कृत्य केले तरी सुद्धा ते आमच्यासाठी चांगले होतील, असा जो तुम्ही आळ घालत आहात, तर ह्या ठिकाणी हे कितपत योग्य आहे. कारण या ठिकाणी यहुदी लोकांसाठी आपण पाहतो की पाऊल जे शुभवर्तमान सांगत होता, यहुदी लोकांच्या दृष्टीने हे चुकीचंच होतं. पण याविषयी त्या ठिकाणी पाऊल त्यांना म्हणत आहे की जर तुमच्यासाठी हे शुभवर्तमान चुकीचं आहे, कारण या शुभवर्तमानामध्ये कृपेविषयीच्या गोष्टी आहेत, प्रभू येशूने केलेल्या बलिदानाविषयीच्या गोष्टी आहेत आणि प्रभू येशूच्या अनुग्रहाविषयीच्या गोष्टी आहेत. आणि त्या जर गोष्टीवरून जर तुम्ही मला दोष लावित आहात, कारण आपण पाहतो की यहुदी त्याला दोष लावितच असत, कारण हा एक यहुदी असून हा नियमशास्त्र पाळत नाही, हा देवाचे वचन पाळत नाही आणि हा नियमशास्त्रानुसार चालत नाही, अशा प्रकारचे दोष ते त्याला लावत असत. आणि म्हणून पाऊल त्यांना या ठिकाणी सांगत आहे की जर या गोष्टीमुळे जर तुमच्यासाठी शुभवर्तमान चुकीचं ठरत आहे, तर मी योग्य दिशेने जात आहे. प्रियो, हम देखते हैं कि पौलुस जैसा व्यवस्था का पालन करने वाला कोई नहीं था, लेकिन उसने एक बात को अपने जीवन में देखा कि व्यवस्था के पालन करने के द्वारा उसका संबंध कभी भी परमेश्वर के साथ जुड़ा नहीं, उसके संबंध में हमेशा एक क्या कहेंगे डिस्टेंस रहता था। और इसी के कारण पौलुस वहां पे कहता है कि कोई भी धर्मी नहीं, एक भी नहीं। प्रियांनो, आपण पाहतो की पाऊलही एक यहुदी होता आणि नियमशास्त्राचं काटेकोर रीतीने पालन करणारा व्यक्ती होता. पण जोपर्यंत तो पालन करत होता तोपर्यंत कधीही परमेश्वरापर्यंत तो पोहोचू शकला नाही, देवापर्यंत तो जाऊ शकलेला नाही आणि परमेश्वराने त्याची भेट घेतलेली नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल त्याच्या वचनामध्ये म्हणतो की एकही पूर्ण नाही, कोणीही नाही म्हणून. और इसीलिए हम आगे देखते हैं 90 वचन में पौलुस इस प्रकार से कहता है, तो फिर क्या हुआ? क्या हम उनसे अच्छे हैं? कभी नहीं, क्योंकि हम यहूदियों और यूनानियों दोनों पर यह दोष लगा चुके हैं कि वे सब के सब पाप के वश में हैं। जैसा लिखा है, कोई धर्मी नहीं, एक भी नहीं, कोई समझदार नहीं, कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं, सब भटक गए हैं, सब के सब निकम्मे बन गए हैं, कोई भलाई करने वाला नहीं, एक भी नहीं। उनका गला खुली हुई कब्र है, उन्होंने अपनी जीभों से छल किया है, उनके होठों में सांपों का विष है, उनका मुंह श्राप और कड़वाहट से भरा है, उनके पांव लहू बहाने को फुर्तीले हैं, उनके मार्गों में नाश और क्लेश है, उन्होंने कुशल का मार्ग नहीं जाना, उनकी आंखों के सामने परमेश्वर का भय नहीं। प्रियो, इन वचनों को जब हम पढ़ते हैं, वचन 9 से लेके वचन 18 तक, यहाँ पे पौलुस ये बताता है कि जो व्यवस्था का पालन किया करते थे उनमें अंदरूनी बदलाव कुछ भी नहीं था, लेकिन उनका खुद के सेटिस्फैक्शन या खुद की संतुष्टि के लिए वे उन कामों को किया करते थे जो उनको प्रसन्न करे। इसलिए यहाँ पे पौलुस कहता है कि तुम जो काम करते हो वो तुम्हारे स्वभाव से प्रकट होता है, अर्थात तुम जब मुंह खोलते हो तो ऐसा लगता है कि एक कब्र खुली हुई है। जब तुम अपनी जीभ से कुछ बोलते हो तो उससे केवल छल की बातें निकलती हैं, तुम्हारे होठ केवल जहर उगलते हैं। वो कहता है तुम्हारे मुंह में हमेशा श्राप होता है, तुम कड़वाहट से भरे हुए हो, तुम्हारे पांव हमेशा लहू बहाने के लिए फुर्तीले होते हैं, तुम हमेशा मार्गों में नाश और क्लेश के कारण बनते हो, और तुमने कभी भी कुशल के मार्ग को नहीं जाना। अर्थात वो ये कहने की उनसे कोशिश कर रहा था कि मसीह का मार्ग
कुशल का मार्ग है। मसीह का मार्ग परमेश्वर तक पहुंचने का एकमेव मार्ग है, लेकिन तुम अपने इन क्रियाओं के कारण अपनी स्वयं की धार्मिकता प्रकट करना चाहते हो। या ठिकाणी आपण 9व्या वचनापासून जर पुढे पाहिलं तर इथे वचन म्हणतं, तर मग कसे आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही, कारण यहुदी व हेल्लेनी ही उभयता पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेविला आहे. शास्त्रलेख म्हणतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. जाणता कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे. त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रक्त करावयास उतावळे आहेत. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी समजून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. प्रियांनो, पाऊल या ठिकाणी या सर्व लोकांना हे सांगू इच्छितो की ज्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी या गोष्टी तुम्ही पाहत आहात, पण त्या गोष्टीद्वारे तुमचा अंतर्मन किंवा तुम्ही अंतर्गत रीतीने कधीच बदलला नाही. तुम्ही त्या गोष्टी करत आहात ज्या गोष्टीमुळे तुम्हाला स्वतःला संतोष मिळतो किंवा ज्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतः संतुष्ट होता. आणि म्हणून त्या ठिकाणी पाऊल म्हणत आहे की ज्या वेळेला तुम्ही तुम्ही ज्यावेळेस तुमचा तोंड उघडता, त्या ठिकाणी जसं काही कबर उघडल्यासारखं त्या ठिकाणी ते आहे. तुम्ही ज्यावेळेस तुमचे ओठ त्या ठिकाणी उघडता, त्याच्यातून सापाप्रमाणे विषच बाहेर पडतं. तुमचं तोंड शापाने आणि कडूपणाने भरलेलं आहे. रक्तपात करावयास तुम्ही सदैव तयार असता. तुमच्या मार्गामध्ये विध्वंस आणि विपत्ती तुम्ही आणता. आणि विशेष म्हणजे शांतीचा मार्ग तुम्ही समजून घेतला नाही. पाऊल हे त्यांना सांगू इच्छितो की ख्रिस्ताचा मार्ग, येशूचा मार्ग हा शांतीने भरलेला मार्ग आहे. Amen. और इसलिए हम देखते हैं कि इन वचनों में 10 से लेकर जब 18 वचन जब हम देखते हैं, वहां पे मनुष्य के स्वभाव के सही रूप को दर्शाया गया है कि एक्चुअल जो मनुष्य का जो स्वभाव है वो कैसा है। इसमें पौलुस ये बताने की कोशिश कर रहा था कि सभी लोग अपनी स्वाभाविक रीति से पापी है। भले उनके काम दिखाने के लिए भले होंगे, लेकिन फिर भी स्वाभाविक स्थिति में वे पापी है। या वचनामध्ये आपण प्रियांनो पाहतो की तो त्या ठिकाणी या प्रत्येक मनुष्या संदर्भात सांगत आहे की प्रत्येक मनुष्य पापी आहे आणि स्वाभाविक रीतीने त्या ठिकाणी तो पापी आहे. जरी तुमचे कर्म तुम्ही करताना तुमच्यासाठीचे चांगुलपणाचे कर्म दिसत असतील, तरी सुद्धा कर्माने प्रत्येक मनुष्य किंवा व्यावहारिक रीतीने प्रत्येक मनुष्य हा पापी आहे. फिर वो ये भी कहता है कि उनका स्वभाव पाप से प्रभावित है तथा संसार के अनुरूप है, शैतान एवं पापी स्वभाव से जकड़ा हुआ है। आणि पुढे तो हे पण म्हणतो की त्यांचा जो स्वभाव आहे हा पापाने भरलेला आहे आणि सैतानाच्या त्या मार्गाने पुढे गेलेला आहे. आणि म्हणून तो पापयुक्त असा स्वभाव आहे. संसार के अनुरूप, इसका मतलब ये होता है कि जैसा संसार के लोग अपना जीवन जीते हैं, वैसा ही एक व्यक्ति, भले वो परमेश्वर को जानता हो या परमेश्वर के साथ चलता हो, लेकिन फिर भी वो जो चलन है वो परमेश्वर के अनुरूप नहीं दिखता। इसीलिए वो कहता है कि संसार के अनुरूप, मतलब जो जिस दिशा में बहता है, तुम भी उसके साथ उसी दिशा में बहते हो। आणि इथे विशेष करून म्हटलेलं आहे जगाच्या दृष्टीने. जगाच्या दृष्टीने म्हणजे काय? त्या ठिकाणी जग ज्या रीतीने चालत आहे त्या रीतीने तुम्ही चालत आहात. विशेष करून ज्या रीतीने ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे त्या रीतीने गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत नाही. तुमचे चाल चलवणूक, तुमचं वागणं, तुमचे शब्द ह्या गोष्टी बदलत नाही. तर बाह्य रूपाने जग ज्या रीतीने ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाने तुम्ही जाता. और इसलिए वो कहता है कि तुम अपनी स्वार्थता के कारण परमेश्वर से फिर गए हो। आणि म्हणून म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्वार्थामुळे परमेश्वरापासून दुरावले आहात.
और 18वें वचन में बहुत सुंदर बात पौलुस कहता है कि उनकी आंखों के सामने परमेश्वर का भय नहीं है। ये बहुत बड़ी बात यहाँ पे पौलुस कहता है कि व्यवस्था जो तुमको मिली थी वो परमेश्वर के नजदीक जाने के लिए मिली थी, ताकि तुम यदि उसका पालन करते तो तुम परमेश्वर के भय में रहकर परमेश्वर की सिद्ध इच्छा को समझ पाते। लेकिन तुमने व्यवस्था को परमेश्वर के परमेश्वर से आशीषें पाने का या परमेश्वर की भलाई को अपने जीवन में अर्जित करने का एकमात्र केवल एक साधन समझा था। पुढे 18व्या वचनामध्ये पाऊल फार सुंदर रीतीने या ठिकाणी सांगत आहे की त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. देवाचे भय नाही प्रियानो, याचा अर्थ काय होतो? नियमशास्त्र त्यांना देण्यात आलं होतं की त्यांनी परमेश्वराच्या जवळीकतेमध्ये यावं, परमेश्वराबरोबर एक संबंध, एक नातं स्थापावं आणि दैनंदिन रीतीने त्यांच्या रोज त्यांनी जवळ असावं यासाठी ते होतं. पण नियमशास्त्र हे त्यांच्यासाठी केवळ त्यांनी एक स्वार्थाचा मार्ग म्हणून त्यांनी वापरलेला आहे. त्याच्याद्वारे देवाच्या जवळ ते त्यांना जाता आलं नाही. तर दैनंदिन एक प्रक्रिया म्हणून नियमशास्त्र त्यांच्या जीवनामध्ये एक कर्माच्या ठिकाणी राहिलेलं आहे. आज जिस परिस्थिति में आप और में पाए जाते हैं, हमारा पूरा विश्व पाया जाता है, विशेष करके हम यदि भारत देश की बात करें तो लोग आज भय क्या है वो भूल गए हैं। परमेश्वर तो छोड़िए, लेकिन भय क्या है? क्योंकि यदि उनमें परमेश्वर का भय होता तो वो ऐसे ऐसे योजना या ऐसे काम कभी ना करते जिससे परमेश्वर का दिल दुखता या परमेश्वर उससे अप्रसन्न होता। क्योंकि आज की परिस्थिति आपके मेरे सामने में बिल्कुल खुली हुई है कि दुनिया के लोग अपने स्वार्थ के लिए, अपने अपस्वार्थ के लिए किस रीति से लोगों की जानें ले रहे हैं, अभद्र व्यवहार कर रहे हैं और हर प्रकार का भ्रष्टाचार कर रहे हैं। कहे तो अभी उनका मन परमेश्वर से पूरी रीति से मुड़ चुका है। प्रियांनो, आपण पाहतो की आजकालची जी परिस्थिती आहे, विशेष करून भारत देशातली आपण परिस्थिती पाहतो, तर लोकांमध्ये सुद्धा देवाविषयीचं भय आपल्याला पाहायला मिळत नाही. देवाचं भय काय आहे या गोष्टीपासून ते फार दुरावलेले आहेत आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या वाईट विचारां किंवा वाईट हेतूमुळे आपण पाहतो की निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी दिला जात आहे, ते मारले जात आहेत, त्यांना त्यांचा जीव घेतला जात आहे आणि प्रत्येक प्रकारचे दुष्कर्म किंवा वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. कारण देवाचं भय काय आहे हेच कधी त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा देवाचं भय काय आहे हे त्यांनी समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केलेला नाही. आज यदि हम हमारे देश को चलाने वाले पुढारी की बात करें तो वो पूरी रीति से स्वार्थता के जीवन से भरा हुआ है और स्वार्थता का जीवन ही जी रहा है। जब लोग अस्पतालों में ऑक्सीजन की कमी के कारण, वैक्सीन की इंजेक्शंस की कमी के कारण, वेंटिलेटर बेड्स की कमी के कारण अपनी जान दे बैठे वो मर रहे हैं, वह अपने लिए एक आलीशान घर और संसद भवन बनाने के पीछे पड़ा हुआ है। इससे हम देख सकते हैं कि आज मनुष्य के मन में परमेश्वर का भय बिल्कुल भी नहीं रहा। यांनो, विशेष करून आपण आपल्या देशांच्या पुढाऱ्यांविषयी पाहतो. आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की ऑक्सिजन न मिळाल्या कारणामुळे किंवा योग्य वेळेला लसीचा डोस न मिळाल्या कारणामुळे किंवा व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता न झाल्यामुळे आज कित्येक लोक दररोज रीतीने मरत आहेत. पण आपल्या देशाचे पुढारी जे आहेत हे स्वतःचे घर आणि मोठ्या मोठ्या संसदेच्या बिल्डिंगी बनवण्यात, इमारती बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना या लोकांच्या जीवनाविषयी किंवा हे जे लोक आज वेदनेमध्ये तडफडून मरत आहेत त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही. याचा अर्थ हा होतो की देवाविषयीचं भय त्यांच्या जीवनामध्ये कुठेच उरलेलं नाही.
और इसलिए हम देख रहे प्रियो, केवल अगुवे ही नहीं, लेकिन हर एक व्यक्ति किसी न किसी रीति से अपने स्वार्थ को बढ़ावा दे रहा है। यदि आप एम्बुलेंस की बात करें तो 4 किलोमीटर के 6,000 और 10,000 रुपए वो लोग ले रहे हैं। या आप क्या बोलेंगे, जैसे शमशान घाट में वो लोग हिंदू लोग जलाते हैं, लकड़ियों के दाम 4,000 5,000, जो लकड़ियां फ्री में दिया जाता था। आप सोच सकते हैं कि जब विपदाएं लोगों के जीवन में आती हैं तो वहां पे किस रीति से हर चीज का एक व्यवसाय या धंधा बन जाता है, हम अपनी आंखों से देख सकते हैं। यांना आपण पाहतो आजकालच्या परिस्थितीमध्ये फक्त पुढाऱ्यांसाठी नाहीत, पण प्रत्येक व्यक्ती आज स्वार्थी भावनेने किंवा स्वार्थाच्या विचारांनी भरलेला आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक 4 किलोमीटरच्या अंतरासाठी ॲम्ब्युलन्स ₹6,000 आकारत आहे. आणि स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी शरीर ज्यावेळेस हिंदू पद्धतीने ज्यावेळेस शरीर जाळण्यासाठी नेलं जातं, त्या ठिकाणी जाळण्यासाठी लागण्यात असलेली लाकडं जी आधी मोफत देण्यात येत होती, ती आज 4-4 हजार रुपयात देण्यात येत आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी काय आहे, की ज्या वेळेला मनुष्य एखाद्या समस्येतून ज्या अडचणीतून जात असतो, त्यावेळेला बाकीच्या लोकांमध्ये त्याच्या विरुद्ध स्वार्थी भावना जागृत होते. इसका अर्थ ये है मेरे प्रियो कि जब इंसान के जीवन में परमेश्वर का भय नहीं होता तो वह हमेशा विद्रोह को ढूंढता है, अर्थात वह वायलेंस को ढूंढता है, लेकिन वह कभी भी परमेश्वर के मिलाप को नहीं ढूंढता। याचा अर्थ मित्रांनो, की जेव्हाही मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचं भय उरत नाही, त्यावेळेला तो विद्रोहाचा मार्ग शोधत असतो आणि त्या ठिकाणी तो जीवनाच्या मार्गाला किंवा शांतीच्या मार्गाला शोधण्याच्या ऐवजी विद्रोहाच्या मार्गाने चालू लागतो. यदि हम नीति वचन अध्याय 16 और उसका वचन 6 पढ़े तो वहां पे इस प्रकार से लिखा हुआ है, यहोवा के भय मानने के द्वारा मनुष्य बुराई करने से बच जाते हैं। नीति वचन 16:6। 16वा अध्याय आणि याचं 6वं वचन, नीतिसूत्र 16वा अध्याय आणि याचं 6वं वचन पुढे आपल्याला सांगतं, दया व सत्य यांच्या योगाने पापाचे आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात. स्पष्ट रीति से सुलेमान यहाँ पे लिखता है कि यहोवा का भय मानना कितना जरूरी है। और हम देखते हैं कि जब पौलुस यहाँ पे परमेश्वर के भय की बात करता है तो यहूदियों में परमेश्वर का कोई भय नहीं रह गया था। यदि उनमें परमेश्वर का भय होता तो वो परमेश्वर के पुत्र की, जो उनके बीच में 33.5 साल तक रहा था, उसकी बात को समझते, उसको मानते और उसको अपना मसीहा करके स्वीकार करते। लेकिन क्योंकि उनमें परमेश्वर का भय नहीं था, इसलिए हम देखते हैं कि वे शांति को और परमेश्वर के साथ मेल मिलाप को नहीं ढूंढ रहे थे। आणि फार सुंदर रीतीने प्रियांनो या ठिकाणी शलमोन राजा सांगत आहे, की जो व्यक्ती परमेश्वराचं भय मानत नाही, दुष्कर्माने जात त्या दुष्कर्माच्या मार्गावरच पुढे जात. आणि हीच गोष्ट या ठिकाणी पाऊल या लोकांना सांगू इच्छित आहे, की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला जो 33.5 वर्ष तुमच्यामध्ये राहिलेला आहे, जर तुमच्यामध्ये परमेश्वराचं भय असतं, तर तुम्ही त्याच्या मार्गाला ओळखलं असतं आणि त्याच्या मार्गाला स्वीकारलं असतं. पण तुम्ही त्याच्या मार्गाला स्वीकारत नाही, याचा अर्थ हा होतो, की तुमच्या जीवनामध्ये आता परमेश्वराविषयी कुठल्याही प्रकारचं भय उरलेलं नाही. और इसलिए हम यहाँ पे देखते हैं मेरे प्रियो कि यदि हम उसकी तुलना नीति वचन अध्याय 3 वचन 7 और अध्याय 8 वचन 13, अध्याय 9 और 10 से यदि हम करें तो स्पष्ट रीति से पौलुस सुलेमान ये कहने की कोशिश कर रहा है कि परमेश्वर का भय एक मनुष्य के जीवन में क्या प्रभाव डालता है।
आणि प्रियांनो, नीतिसूत्रातील अध्याय 3 वचन 5, अध्याय सात हा अध्याय 3 वचन 7, त्यानंतर अध्याय 8 वचन 13 आणि अध्याय 16, 9 अध्याय 10 नाही 9 अध्याय 9 10. 10. येस. आणि या 3 अध्यायाविषयी आपण जर बघितलं तर शलोमोन राजा स्पष्ट रीतीने या तिन्ही वचनांमध्ये आपण बघायला मिळतं की परमेश्वराचा भय बाळगल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात याविषयी स्पष्ट रीतीने तो सांगतो. और क्योंकि अभी इस समय में हम अंत के समय में पाए जाते हैं, तो हम देख सकते हैं कि कहीं भी परमेश्वर का भय नहीं रहा, क्योंकि अब जो कार्य हम हमारे देश में होते हुए देख रहे हैं, ये इस बात का संकेत करता है कि पूरा विश्व क्रिस्त विरोधी के अगुवाई के अधीन होकर ये सारे कार्य कर रहा है. आणि विशेष करून जेव्हा आपण या शेवटल्या काळामध्ये आहोत प्रियांनो, लोकांमध्ये परमेश्वराविषयीचं भय कुठल्याही प्रकारे राहिलेलं नाही. आणि आपण पाहत आहोत जगाची परिस्थिती जी आहे आता, ही सर्व परिस्थिती ख्रिस्त विरोधीच्या आगमनासाठी तयार होत आहे आणि सर्व परिस्थिती त्याच्या हातामध्ये सुपूर्द करून देण्यासाठी तयार होत आहे. प्रियो, हमारा देश डेमोक्रेटिक, जिसको लोकतंत्र देश कहा जाता है, लेकिन क्या इन 5 सालों में हमने देखा कि सचमुच में इंसान स्वतंत्र है या लोकतंत्र के अनुसार उसको वो स्वतंत्रता मिल रही है? नहीं, क्योंकि जब से हम देखते हैं कि जो सरकार इन 5 सालों में भारत देश को चला रही है, हम देखते हैं सबसे पहले इंसान की स्वतंत्रता छीन ली गई. वो कैसे? सबसे पहले उसके पैसों पर निर्बंध लगाया गया. पहले एक व्यक्ति बैंक से जितना चाहे उतना पैसा निकाल सकता था, लेकिन आज एक नियमावली है कि वह केवल इतने ही पैसे निकाल सकता है. फिर मोनेटाइजेशन किया गया, जिससे लोग सड़कों पर आ जाए, लोग पूर्ण रीति से जो कुछ भी उन्होंने अपने सेविंग्स करके जो रखे होंगे, वो भी हम देखते हैं कि उनको कितना नुकसान हुआ. प्रियांनो, आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीच्या या संविधानानुसार चालणारा देश आहे. पण विशेष करून तर गेल्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या 5 वर्षामध्ये तुम्ही कधी अनुभवलेलं आहे की या लोकशाहीच्या पद्धतीने जे सरकार आपल्या देशाला चालवत आहे त्यांनी आपल्या प्रत्येक नागरिकाला चालवलेलं आहे? तर नाही. आपण पहिली गोष्ट पाहतो की त्यांनी त्यांची सगळ्यात आधी स्वतंत्रता जी आहे ती हिरावून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण पाहतो की त्यांच्या पैशावर त्यांनी निर्बंध आणलेले आहेत. आज जर तुम्ही बँकांमध्ये गेलात तर एक ठरवलेली रक्कम आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यातनं पैसे काढू शकत नाही. एक निर्बंध त्यावर आणण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो की नोटबंदीचा कायदा त्या ठिकाणी आला आणि प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर उतरावं लागलं. आणि आपण पाहतो की जे काही आयुष्यभर त्यांनी कमवलेलं होतं, ज्या काही गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी वाचवून ठेवलेल्या होत्या, त्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी विध्वंस झालेल्या आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे. अशा रीतीने आपण पाहतो की आपल्या देशामध्ये अनैतिकतेने या गोष्टी रीतीने व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं. ये हमें इस बात को दर्शाता है कि भले ही हम लोकतंत्र देश में रह रहे हैं, लेकिन हम स्वतंत्र नहीं है, क्योंकि हम देख रहे हैं कि हमारी स्वतंत्रता छीन ली गई है. आज हम अपनी मर्जी से कुछ नहीं कर सकते हैं. लॉकडाउन सरकार की मर्जी से लगता है, वायरस सरकार की मर्जी से आते हैं, वैक्सीनेशन सरकार की मर्जी से होता है, मीडिया सरकार की मर्जी से चल रहा है. सब कुछ उन्हीं की मर्जी से चल रहा है. और यदि कोई
उस बुराई के विरोध में यदि बोलने की कोशिश करता है तो उसको मार दिया जाता है। सो ये स्वतंत्र देश में नहीं होता। ये लोकशाही क्या कहेंगे उसको, एक जो जो राजा का ये होता है, जहाँ पे राजा का राज्य होता है, एक रूलर होता है, किंग का शासन होता है, वहीं पे ऐसे काम होते हैं। लेकिन हम देखते हैं कि हमारा देश भले ही नाम के लिए स्वतंत्र है, लेकिन वो लोकशाही नहीं रहा। अब वह राजा का शासनकाल इस प्रकार से हो गया है। आणि म्हणून प्रियांनो आपण पाहतो की आपल्या देशामध्ये आपण स्वतंत्र असूनही किंवा आपण स्वतंत्र देशामध्ये जगत असूनही आपण स्वतंत्र नाही. आपण पाहतो की देशामध्ये ज्याही घटना घडत आहेत, लॉकडाऊन सरकारच्या मर्जीने होतं, लसीकरण सरकारच्या मर्जीने होतं, व्हायरस सुद्धा सरकारच्या मर्जीने देशामध्ये येतो. याचा अर्थ काय होतो? आपण स्वतंत्र देशामध्ये राहूनही आपण स्वतंत्र नाही. याचा अर्थ काय होतो की ज्या रीतीने जसं काय आपण एका हुकुमशाही देशामध्ये जगत आहोत, ज्या रीतीने फक्त एक हुकूम सोडला जातो आणि त्या रीतीने बाकीच्या सर्व गोष्टीचं पालन करायचं आहे, एक हुकुमशाही पद्धतीमध्ये त्या सरकारमध्ये किंवा त्या देशामध्ये स्वतंत्र देशामध्ये आपण स्वतंत्रता हिरवल्यागत जगत आहोत. अब प्रियो, हम देख रहे हैं कि ये अभी जो 2 साल में जो कार्य हो रहे हैं, इसका एजेंडा पहले ही बन चुका था, क्योंकि उनको डिग्रेडेशन करना है, उनको जनसंख्या कम करनी है पूरे विश्व की, क्योंकि एंटी क्राइस्ट को सबके ऊपर में राज्य करना है, उसको सबको अपने अधीनता में रहकर एक गुलाम के समान रखना है। तो उसके वजह से ये सारी चीजें हो रही है। और जो उच्च वर्गीय जो लोग हैं, जो उच्च पद में बैठे हुए हैं, ये सारी बातें उन्हें अच्छे से मालूम है और वो उसी के अनुसार इन सारी चीजों को करते चले जा रहे हैं। जैसा मैं कल एक वीडियो देख रहा था, उसमें मैं देख रहा था कि एक लेडी है, वो एक वन वर्ल्ड का एक पर्चा वो बता रही थी कि किस रीति से उसको हमारी सरकार ने भी लागू किया है अपने भारत देश को गुलामी की ओर ले जाने के लिए। प्रियांनो, या आजच्या आपण शेवटल्या काळामध्ये ज्यावेळेस जगत आहोत, विशेष करून हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो ख्रिस्त विरोधीच्या आगमनासाठी तयार होत आहेत. कारण ख्रिस्त विरोधीच्या आगमनासाठी विशेष करून लोकांचा नाहक जीव घेणे आणि लोकसंख्या कमी करणे हा प्रमुख हेतू आहे. आणि त्या दृष्टीने प्रत्येक घडामोडी आणि गोष्टी घडत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण आपण पाहतो की ख्रिस्त विरोधी येईल आणि तो या सर्व गोष्टीचा लोकांचा ताबा घेईल आणि सर्व लोकांवर तो राज्य करेल. त्याच्या आगमनासाठी त्या ठिकाणी लोकसंख्या कमी करणे किंवा नियंत्रणामध्ये आणणं हे गरजेचं आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि विशेष करून ज्यावेळेस काल मी एक व्हिडिओ पाहत होतो, ज्याच्यामध्ये एक स्त्री एका कागदावर लिहिलेल्या गोष्टींवर नमूद करून त्या ठिकाणी दाखवत होती की या गोष्टी कशा रीतीने होणार आहेत आणि भारत देशही त्याच्यामध्ये कशा रीतीने सम्मिलित झालेला आहे, या विषयीच्या घटना मलाही काल एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या. उसने वहां पे इल्यूमिनाटी का उल्लेख किया था कि आने वाले दिनों में एक इल्यूमिनाटी होंगी जो पूरे विश्व को अपने नियंत्रण में लेंगी और वो पूरे विश्व पर शासन करेंगी. आणि त्याच्यामध्ये विशेष करून एका सैतानाच्या शासनाविषयीचा उल्लेख, ज्याला इल्युमिनाटी इंग्रजीमध्ये म्हणण्यात आलेला आहे, त्या विषयाचा उल्लेख करण्यात आला की अशा प्रकारची एक शक्ती किंवा एक शासन त्या ठिकाणी येईल आणि संपूर्ण जगावर ते राज्य करेल. इसलिए प्रियो, जो पौलुस यहाँ पे कहता है कि उनकी आंखों के सामने परमेश्वर का भय नहीं, इसका साफ अर्थ यह होता है कि वे दिखा रहे हैं कि वे परमेश्वर के भक्त हैं, लेकिन वास्तव में वे परमेश्वर के नहीं, शैतान के भक्त हैं. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी पाऊल त्यांना सांगत आहे की जर तुमच्यामध्ये जर देवाचं भय नाही, तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही देवाचे भक्त नसून शैतानाचे भक्त झालेले आहात. वो दिखाते हैं कि हम तुम्हारे वेल विशर्स है, लेकिन वो किसी के वेल विशर्स नहीं है, वो किसी के भले चाहने वाले नहीं है,
लेकिन वह अंदर से बुरा ही चाहने वाले हैं। आणि जरी ते दाखवत असले की आम्ही तुमचे शुभचिंतक आहोत, पण ते अंतर्गत रीतीने तुमचे शुभचिंतक नाही, तुमचं वाईटच त्या ठिकाणी हे गोष्टी अपेक्षा करणारे आहेत. और आज हम देखते हैं कि यदि हम अपने भारत देश की बात करें तो इंसान की आंखें पूरी रीति से अंधी हो चुकी हैं। वो आंखों से देख रहा है बुरा होते हुए, लेकिन वह उसका विरोध नहीं कर सकता। वो उसके विरोध में बोल नहीं सकता। उसके बजाय वो उसकी वाहवाही कर रहा है, क्योंकि उसको जो है धर्म के नाम पर बरगलाया गया है। आपण पाहतो आपल्या देशामध्ये विशेष करून एकही गोष्ट आपल्याला चांगली त्या ठिकाणी घडताना दिसत नाही. लोकांना ह्या गोष्टी समजत आहेत, पण तरी सुद्धा त्याचा विरोध ते करू शकत नाही. उलट त्या गोष्टीची वाहवा ते करतात आणि विशेष करून आपण लोकांच्या मानसिकतेविषयी जर विचार केला, तर धर्माच्या नावावर त्यांना पूर्णपणे भ्रमित किंवा भरकटवण्यात आलेलं आहे. वचन में लिखा है 2 कुरिन्थियों 4:4 में, इस संसार के ईश्वर ने इस संसार के लोगों की आंखों को अंधी कर दिया है। दुसऱ्या कोरिंथ 4:4 मध्ये आपण पाहतो की तिथे वचन म्हटलेलं की या युगाच्या दैवताने या जगातील लोकांची डोळे आंधळी केली आहेत. और इसलिए हम स्पष्ट रीति से देख सकते हैं कि जब से ये सरकार हमारे भारत देश के ऊपर शासन कर रही है, तब से हर कोई पूर्ण रीति से अंधा हो चुका है। वो बुराई को देखता जरूर है, लेकिन उसको बुराई के रूप में नहीं, लेकिन भलाई के रूप में देखता है। आणि म्हणून आपण पाहतो की जेव्हापासून हे सरकार आपल्या देशावर राज्य करत आहे, तेव्हापासून आपण पाहतो की आपल्या देशामध्ये चांगुलपणाचं एकही कृत्य होताना दिसत नाही. लोकांना ते वाईट माफ करा, लोकांना हे वाईट कृत्य सुद्धा चांगुलपणाच्या कृत्यांमध्ये आज पाहायला मिळत आहे. बुराइयां हो रही है, लेकिन उनको लग रहा है कि ये बुराइयां नहीं है, ये भलाइयां है। सो इस प्रकार का जो एक संभ्रम जो लोगों के मन में जो शैतान ने उत्पन्न कर दिया है, आज उसके कारण इंसान, जैसे यहाँ पे पौलुस कहता है कि वह स्वार्थी हो गया है, वो केवल अपने ही विषय में सोचता है। आणि लोकांना जरी वाटतं की आम्ही त्या ठिकाणी चांगले कृत्य होत आहेत, पण सर्व प्रकारचे वाईट कृत्य आज घडताना आपण आपल्या देशामध्ये पाहतो. आणि म्हणून पाऊल या वचनामध्ये या ठिकाणी सांगत आहे की मनुष्याचं मन हे स्वार्थी भावनेने भरलेलं आहे. और इसलिए वो कहता है कि उनकी आंखों के सामने परमेश्वर का भय नहीं। प्रियो, आज हमें ये सोचने की आवश्यकता है कि हम मसीह में पाए जाते हैं। प्रभु यीशु मसीह को हमने अपने जीवन में उद्धारकर्ता के रूप में स्वीकार किया है। सच्चाई हमें मालूम है, सुसमाचार हमें मालूम है, परमेश्वर का वचन हमें मालूम है, परमेश्वर के वचन का प्रकाशन हमें मालूम है। क्या हमारे आंखों के सामने में परमेश्वर का भय है? आणि म्हणून आपण पुढे या ठिकाणी पाऊल म्हणतो की त्यांच्या डोळ्यासमोर देवाचं भय नाही. यांनो, आपल्या जीवनामध्ये काय आपलं तारण झालेलं आहे. आपण ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वराविषयीचं भय आहे का? परमेश्वराचं भय आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन चालतो का? किंवा परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये कुठल्या स्थानावर आज आहे? जो वो कहता है कि आंखों के सामने परमेश्वर का भय, इसका मतलब हमारी आंखें कितनी महत्वपूर्ण है। क्योंकि पौलुस कहता है कि यही वो आंखें है जो ज्योति और अंधकार की परख करती है। इथे म्हणतो वचन की त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. प्रियांनो, याचा अर्थ त्या डोळ्यांचं महत्व किती आहे. जे डोळे आपल्याला दिलेले आहेत तेच प्रकाश आणि अंधकार याचा फरक करत असतात. और हम देखते हैं कि जब पौलुस यहाँ पे आंखों का जब उल्लेख करता है, तो वो ये कहने की कोशिश करता है कि हमारी आंखें हर दिन सैंक्टिफाई होनी चाहिए, हमारी आंखें हर दिन
शुद्ध होनी चाहिए, पवित्र होनी चाहिए। जैसा परमेश्वर देखता है वैसे ही हम भी देखने वाले होना चाहिए। आणि ज्या वेळेला या ठिकाणी तो डोळ्यांचा उल्लेख करत आहे, त्याला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपल्या डोळ्यांचे शुद्धीकरणही होण्याची गरज आहे. आपल्या डोळ्यांना रोज शुद्ध होण्याची गरज आहे. ज्या रीतीने परमेश्वर आपल्याविषयी अपेक्षा करतो, त्या रीतीने आपल्या डोळ्यांची रोज शुद्धता होणे गरजेचं आहे. यदि हम एक उदाहरण को बाइबल में देखें, यूहन्ना रचित सुसमाचार उसके अध्याय 11 में, जहाँ पे एक स्त्री को व्यवस्था के मानने वाले यहूदियों के माध्यम से यीशु के पास लाया जाता है, क्योंकि वो ऐसा कहते हैं कि हमने इसको विचार करते हुए देखा और पकड़ा। यहाँ पे हम देखते हैं कि उनकी आंखें जो हुआ करती थी वह दोष ढूंढने वाली आंखें हुआ करती थी। माफ कीजिए, यूहन्ना उसका अध्याय 8। आणि विशेष करून या डोळ्याविषयी जर आपण बघितलं, योहान कृष्ण शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की हे नियमशास्त्राचं पालन करणारे जे लोक आहेत, यांनी एका स्त्रीला प्रभू येशूकडे पकडून आणलेला आहे आणि प्रभू येशूला ते सांगत आहेत की या स्त्रीला आम्ही व्याभिचार करताना पाहिलेला आहे आणि पकडलेला आहे. याचा अर्थ हा होतो की हे जे लोक आहेत, हे त्यांचे डोळे जे आहेत, हे फक्त लोकांच्या जीवनामध्ये चूक किंवा लोकांच्या जीवनामध्ये असलेल्या चुका आणि दोष बघण्यासाठीच त्या ठिकाणी आहे. प्रियो, हम यहाँ पे देखते हैं, भले ही वहां पे देखने वाले एक दो होंगे, लेकिन उन्होंने, वहां पे लिखा है जब यीशु के पास वो आए थे, वहां पे बुजुर्ग व्यक्ति भी आया था, वहां पे जवान व्यक्ति भी आया था, वहां पे वयस्कर व्यक्ति भी आया था, और वहां पे बच्चे भी आए थे, और सबके हाथ में पत्थर था, और वो पत्थर इस बात को दर्शा रहा था कि हम सब ने इस स्त्री को दोषी पाया। इसका मतलब सबके मन में जो विचार आया था वो ये था कि ये दंड के योग्य है, अर्थात उनकी आंखें उस स्त्री के लिए दंड की अपेक्षा कर रही थी। स्त्रियांनो, आपण पाहतो की जेव्हा या स्त्रीला प्रभू येशू आलेला आहे, त्यावेळेला आपण पाहतो त्या लोक समुदायामध्ये वयस्कर लोक सुद्धा आहेत, त्या लोक समुदायामध्ये तरुण लोक सुद्धा आहेत, त्या लोक समुदायामध्ये वृद्ध लोक सुद्धा आहेत आणि लहान लेकर सुद्धा आहेत, आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपण दगड किंवा धोंडा पाहत आहोत. आणि जेव्हा धोंडा आपण पाहत आहोत, याचा अर्थ हा होतो की यांच्या डोळ्यामध्ये, यांच्या विचारामध्ये यांनी या स्त्रीला दोषी ठरवलेला आहे आणि या स्त्रीविषयी दंडाची किंवा शिक्षेची अपेक्षा ते करत आहे. यहाँ पे हम दो नियमों को देखते हैं। एक है मूसा का नियम और एक है परमेश्वर का नियम। मूसा के नियम के अनुसार लोगों की आंखों में दूसरे व्यक्ति के प्रति दोष और दंड दिखता है, और जो व्यक्ति अनुग्रह में है उसके आंखों में एक दोषी के प्रति क्षमा और मुक्ति दिखती है। या ठिकाणी दोन प्रकारचे नियम प्रियांनो आपण पाहतो. एक तर मोशेने लावून दिलेला नियमशास्त्राचा नियम आहे, आणि दुसरा परमेश्वराच्या अभिषिक्ताचा एक नियम आपण पाहत आहोत. मोशेने लावून दिलेल्या नियमानुसार आपण पाहतो की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीप्रती त्या ठिकाणी एक दोषी भावना किंवा दोषी विचारांनी त्या ठिकाणी उभा आहे. पण अनुग्रहित कृपाने भरलेल्या देवाच्या नियमानुसार जर आपण पाहिलं, तर त्या कृपेच्या अधीन त्या ठिकाणी त्या व्यक्तीसाठी कृपा आणि क्षमा आपल्याला पाहायला मिळते. प्रियो, यदि हमारी आंखें अनुग्रह से भरी हुई है, यदि हमारी आंखें
परमेश्वर के सत्य वचन से भरी हुई है, तो हम में भी हमेशा क्षमा की भावना, हम में भी हमेशा परमेश्वर जिस रीति से देखता है उस रीति से देखने वाली हमारी आंखें हो जाएंगी, चाहे वो स्वयं के प्रति हो या औरों के प्रति हो। आणि विशेष करून प्रियांनो, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सुद्धा ती कृपा आहे, तर आपले डोळे सुद्धा इतरांच्या प्रती त्या क्षमेने भरलेले आणि इतरांच्या प्रती त्या कृपेने भरलेले, ज्या रीतीने परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो किंवा परमेश्वराची नेत्र आहेत, त्या रीतीने आपलेही बनतील. और इसलिए हम यहाँ पे देखते हैं मेरे प्रियो कि पौलुस का ये इन बातों को यहूदियों को लिखना या रोम की कलीसिया में जो संभ्रम था उसको ठीक करने का उद्देश्य यही था, क्योंकि उसकी आंखें लोगों के लिए उद्धार की मांग कर रही थी, उसकी आंखें लोगों के लिए सत्य पर विश्वास की मांग कर रही थी, और उसकी आंखें परमेश्वर की महिमा की मांग कर रही थी। आणि म्हणून पावलाच्या जीवनाविषयी आपण पाहत येथील मंडळीला जेव्हा हे पत्र लिहित आहेत आणि विशेष करून या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की पावलाचे डोळे या सर्व लोकांसाठी या क्षमेची याचना करीत होते. पावलाचे डोळे या सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी त्या दयेची याचना करीत होते आणि विशेष करून पावलाचे डोळे या सर्व लोकांसाठी त्या तारणाची अपेक्षा करीत होते, जे परमेश्वराच्या दृष्टीने किंवा ज्या रीतीने परमेश्वर त्यांच्याविषयी अपेक्षा करीत होता. प्रियो, आज हमें हमारे आंखों के विषय में सोचने की आवश्यकता है। आज हमें प्रार्थना करने की आवश्यकता है। अपने आप से पूछने की आवश्यकता है कि आज मेरी आंखें क्या देखती हैं? क्या मेरी आंखों में परमेश्वर का भय है? यदि मेरी आंखों में परमेश्वर का भय है, तो निश्चित ही मैं अपनी इन आंखों के द्वारा सिर्फ और सिर्फ परमेश्वर पिता की इच्छा को पूरी करूंगा। म्हणून तुला आज आपल्याला विचारण्याची गरज आहे, स्वतःला आज तपासण्याची गरज आहे. माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे का? माझे डोळे त्या परमेश्वराच्या भयाने त्याच्या कृपेने भरलेले आहेत का? त्या परमेश्वराचं भय माझ्या जीवनामध्ये आज कुठल्या स्थानावर आहे? या गोष्टीचं आज स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला करण्याची गरज आहे. आइए हम प्रार्थना में जाएं और हम अपने आप को जांचें। आज मेरी आंखें किस बात की अपेक्षा करती हैं? और मैं चाहूंगा इस समय में भाई हर्ष प्रार्थना में अगुवाई करें। थैंक यू यावेळेस जीसस। आपण विशेष करून स्वतःची पारख आपण देवाच्या सानिध्यामध्ये करूया. प्रभू परमेश्वर पिता, पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणापाशी येतो राजा. Yes, Lord. तुला धन्यवाद देतो, तुला गौरवितो, तुला उंचावितो. विशेष करून प्रभूजी, आज रोमकास पत्राच्या 3ऱ्या अध्यायाद्वारे परमेश्वर बाप्पा तू आमच्याशी बोललेला आहेस प्रभू. परमेश्वर बाप्पा, पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात आल्यानंतर प्रभू आम्ही स्वतःला लीन करतो, स्वतःला नम्र करतो. विशेष करून प्रभू स्वतःला आम्ही तपासू इच्छितो की प्रभू तुझ्या भय, तुझं भय, तुझी अपेक्षा आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही आज घेऊन चालतो का? विशेष करून प्रार्थना करतो प्रभूची. प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये प्रभू ज्या प्रत्येक चुकीच्या मार्गावर आजपर्यंत आम्ही गेलेलो आहोत प्रभूजी. प्रभू आम्ही मनुष्य आहोत, आम्ही चुकतो, आम्ही पाप करतो प्रभू. पण पुन्हा एकदा सकाळी तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही येतो आणि प्रभू तुझ्याकडे आम्ही क्षमा मागतो राजा. तुझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे आम्हाला क्षमा कर प्रभूजी. आणि पुन्हा एकदा प्रभू तुझं भय आमच्या जीवनामध्ये प्रभूजी प्रथम स्थानी राहण्यासाठी प्रभू तुझी कृपा तू दे प्रभूजी. प्रभू आमचे डोळे, आमचं वागणं, आमची बुद्धी, आमचे विचार प्रभू तुझ्या रक्ताद्वारे तू शुद्ध कर प्रभूजी. जेणेकरून परमेश्वर बाप्पा तुझं भय आणि प्रभू तुझ्या वचनाला प्रभूजी धरून परमेश्वर बाप्पा त्या रीतीने तुझ्या अपेक्षेनुसार प्रभू आम्ही पुढे चालू प्रभूजी. विशेष करून प्रभू या जगामध्ये वावरत असताना इतरांप्रती परमेश्वर बाप्पा क्षमाशीलतेचे नेत्र, डोळे प्रभू ती नजर तू आम्हाला दे परमेश्वर बाप्पा, की त्यांच्यामध्ये प्रभूजी आम्ही दोष न शोधता परमेश्वर बाप्पा तुझी कृपा परमेश्वर बाप्पा, तुझं शुभ वर्तमान त्यांच्या जीवनामध्ये कशा रीतीने आम्ही देऊ शकू प्रभूजी. याच्या Yes. प्रभू तुझे कृपेचं अंतकरण तू आम्हाला दे परमेश्वर बाप्पा. त्या प्रत्येक कठीण अंतकरण परमेश्वर बाप्पा, कठीण विचार प्रभूजी जे आम्हाला तुझ्या कृपेपासून, तुझ्या दयेपासून दूर ठेवतात, ख्रिस्त येशूच्या नावाने प्रभूजी आमच्यापासून आम्ही दूर करत आहोत राजा. प्रभू तू आम्हाला सहायता कर प्रभूजी.
की तुझ्या भयाद्वारे प्रभूजी आम्ही तुझ्यापासून दूर न जाता तुझ्या अधिक जवळ यावं, तुझ्या जवळतेचा अनुभव आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रति दिवशी आम्ही घ्यावा प्रभूजी. आणि प्रभूजी या अन्यायाने भरलेल्या जगतामध्ये परमेश्वर बाप्पा विश्वासाने तुझ्यासाठी पुढे चालावं. शुभवर्तमानाचं कार्य कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पुढे जाऊन पूर्ण करावं. राजा प्रभू तू आम्हाला सहायता करतो परमेश्वर बाप्पा, की प्रभू तुझ्या भयाद्वारे परमेश्वर बाप्पा ते विश्वासाने प्रभूजी हे तुझ्या शुभवर्तमानाचं कार्य प्रभूजी आज अंधारामध्ये भटकत आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही विश्वासाने घेऊन जाऊ शकू आणि ते पूर्ण करू शकू. विशेष करून आजच्या तुझ्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो प्रभूजी. तुझ्या सेवकाबद्दल पास्टर निकेतनबद्दल विशेष करून तुझे आभार मानतो प्रभूजी, की तुझ्या अभिषेकाने तुझ्या वचनाने तुझ्या ज्ञानाने भरून परमेश्वर बाप्पा आमच्यासाठी त्यांना तू वापरत आहेस परमेश्वर बाप्पा, की तुझं ज्ञान तुझं वचन परमेश्वर बाप्पा तुझं प्रकटीकरण त्यांच्याद्वारे परमेश्वर बाप्पा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आमच्यापर्यंत यावं. तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. इथून पुढची वेळ परमेश्वर बाप्पा इथून पुढच्या क्लासमध्ये जात असताना आम्ही प्रत्येक जण पुन्हा एकदा तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. पास्टर मेषकलाही तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. वैयक्तिक आत्मिक जीवनामध्ये परमेश्वर पाहू कशा रीतीने आम्ही वाढावं यासाठी पुन्हा एकदा तुझ्या प्रकटीकरणाची तुझ्या वचनाची आम्ही अपेक्षा तुझ्याकडनं करतो. तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना तुझा पुत्र ख्रिस्त येशूच्या द्वारे पिता तुला सादर करतो, म्हणून तू स्वीकार कर देवा. आमीन. आमीन आमीन आमीन. थैंक यू. प्रभु आप सबका आशीष दे. गॉड ब्लेस यू. आमेन. थँक्यू दादा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यावेळेला आपण पुढच्या क्लासकडे जाणार आहोत. पास्टर मेषक ऑलरेडी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम पास्टर. Yes, praise the Lord. Thank you, Pastor. कैसे हैं आप? I'm blessed. I'm praise the Lord. आप कैसे हैं? Yes, वे बढ़िया. और प्रभु का धन्यवाद, फिर एक बार परमेश्वर ने एक नया सवेरा नया दिन हमें दिया है. हम चल पा रहे, हम उठ पा रहे हैं, हमारे सांसें चल रहे हैं. आज का दिन यहोवा ने दिया, एक नई जिंदगी दिया. और ऐसे कठिन परिस्थिति में हमारा देश पूरी दुनिया है, और ऐसे परिस्थिति में प्रभु हम सभी को जीवित रखा. और यह कितना आशीष का कारण है कि हम प्रभु के वचनों को सुनने के लिए बैठे हैं. सो सभी को जय मसीह की. आइए हम इस वक्त में हम पर्सनल स्पिरिचुअल लाइफ में से हम लास्ट सप्ताह में आखिरी सप्ताह में हमें कुछ बातें हम सीखे थे, और उसमें से उद्धार का परिणाम के बारे में हम सीखे थे. आणि मागच्या आठवड्यामध्ये वैयक्तिक आत्मिक जीवनामध्ये उद्धाराच्या परिणामाविषयी शिकलेलो आहोत. और हाँ, मैं उसके बाद में शायद मैं आपको एक लाइन लिखने के लिए कहा था. उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं. आई एम राइट? शीर्षक तुम्हाला द्यायला मी लिहायला लावलं होतं की त्याने आपल्यामध्ये एक नवीन कृपेचं नातं निर्माण केलेलं आहे. ओके. तो पहली बात तो हमने सीखा है उद्धार के परिणाम में मसीह यीशु मसीह के द्वारा परमेश्वर हमें हमारे जीवन में क्या क्या परिणाम दिया है हमने सीखा. और अभी उसी में से हम हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं परमेश्वर ने मसीह यीशु मसीह के द्वारा, वो हम सीखने जा रहे हैं. आणि उद्धाराच्या परिणामामध्ये आपण पाहिलं होतं की ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराने आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण मागच्या आठवड्यामध्ये शिकलेलो होतो. आता आपण हमारे त्याविषयी नात्यामध्ये परमेश्वर आपल्याला आणखीन काय काय देणार आहे. हमारे आत्मिक जीवन की उन्नति के लिए ये सारी बातें जो है बुनियादी या जो बातें हैं हम ये सब सीख रहे हैं, जो हमारे आत्मिक जीवन की उन्नति के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. आणि आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्या आत्मिक उन्नतीसाठी आपल्याला या सर्व गोष्टी परमेश्वर कशाने देतात त्याविषयी आपण आता शिकणार आहोत. हाँ, एक बात हमने लास्ट टाइम में भी हमने सीखा, उद्धार और आत्मिक जीवन में अंतर क्या है. हमने देखा उद्धार जो है वो एक बार की घटना है, परंतु आत्मिक जीवन जो है वो हर समय करने वाली एक क्रिया है और प्रतिक्रिया है, जो कि हम परमेश्वर को हर पल प्रसन्न कर सकते हैं. आणि आपण तारण आणि आत्मिक जीवनाविषयी फरक पाहिलेला होता की तारण जीवनामध्ये एक वेळेलाच होतं किंवा एकदाच होतं, पण विश्वासू किंवा आत्मिक जीवन जे आहे हे आत्मिक जीवन ही दैनंदिन प्रक्रिया आहे. ही दैनंदिन रीतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये रोज अनुभवायची आहे. ओके.
तो और हम देखते हैं कि आत्मिक जीवन में हम उद्धार पाए हैं, उद्धार का परिणाम को समझना जरूरी है जो आत्मिक जीवन में बढ़ना चाहते हैं। और ये भी जानना जरूरी है कि परमेश्वर ने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किया है। आणि म्हणून या उद्धाराच्या प्रक्रियेला, तारणाच्या प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर परमेश्वराने आपल्या बरोबर एक नातं जोडलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. और उसी में आप लिख सकते हैं यूहन्ना रचित सुसमाचार उसका पहला अध्याय 12 है। आणि त्याच्यामध्ये एक वचन तुम्ही लिहून घ्या, योहान कृष्ण शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याचं 12वं वचन. इसमें लिखना है उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए। ये हेडलाइन में आप लिख लीजिएगा। आणि जे शीर्षक तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये दिलं की त्याने आपल्या सोबत एक नवीन नातं प्रस्थापित केलं आहे, या शीर्षकाच्या खाली ते वचन तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पहला यूहन्ना रचित सुसमाचार पहला अध्याय उसका 12 आयत में हम पढ़ेंगे। ये काफी प्रसिद्ध वचन है। परंतु जितनों ने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं। आणि योहान कृष्ण शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याच्या 12व्या वचनामध्ये आपण पाहतो, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन। तो यहाँ पे आप लिख सकते हैं उस वचन के साथ साथ परमेश्वर हमारा पिता है और हम उसके बच्चे हैं। आणि या वचनाच्या खाली तुम्ही लिहून घेऊ शकता की परमेश्वर आपला पिता आहे आणि आपण त्याची मुले आहोत. हाँ, तो मैंने आपको क्या बताया था कि उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं। पहला वो हमारा पिता है और हम उसके बच्चे हैं, यूहन्ना 5:12 आयत के अनुसार। पण पाहिलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या की परमेश्वर नवीन नातं आपल्या बरोबर बनवलेलं आहे की तो आपला पिता आणि आपण त्याची मुले आहोत. और उसी में आप लिख सकते हैं रोमियो की पत्री 8 अध्याय उसका 14 आयत से लेकर 17 आयत तक। आणि त्याच्यामध्ये रोमकरास पत्र 8वां अध्याय 18व्या वचनापर्यंत लिहू शकता. इसीलिए कि जितने लोग परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं, यहाँ पे लिखा है, देखो, जो परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं वे ही परमेश्वर के पुत्र है, क्योंकि तुम तो दासत्व की आत्मा नहीं मिली फिर भी भयभीत हो, परंतु ले पालक की आत्मा मिली है, जिसे हम हे अब्बा हे पिता कहकर पुकारते हैं। आत्मा आप ही हमारे आत्मा के साथ गवाही देता कि हम परमेश्वर के संतान हैं, और यदि संतान है तो वारिश भी, वरन परमेश्वर के वारिश और मसीह के संगी वारिश, कि जब हम उसके साथ दुख उठाए तो उसके साथ महिमा भी पाए। आणि प्रियांनो, इथं वचन म्हणतं की जितकेच देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र असे आहेत, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. पण तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत, आणि जर देवाची लेकरे तर अर्थात वारिसही आहोत, म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहोत. त्याच्या बरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्या दुःख भोगितो तर आपण आहोत. और यहाँ पे हम देखते हैं कि जो परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं, अर्थात ऐसा भी हम कह सकते हैं कि जो आत्मा आत्मिक जीवन में चलते हैं वे ही परमेश्वर के पुत्र कहलाएंगे। आणि या ठिकाणी 14 वचन म्हणते की जितके देवाचा आत्मा चालवितो ते देवाचे पुत्र आहेत. याचा अर्थ जे देवाच्या आत्म्यात चालतात तितके देवाचे पुत्र आहेत. ओके, तो हमारा परमेश्वर हमारा पिता है और हम उसके बच्चे हैं। ओके, तो उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं। दूसरा पॉइंट हम लिखेंगे याकूब की पत्री उसका पहला अध्याय उसका पहले आयत को हम पढ़ेंगे। आणि पुढचा दुसरा पॉइंट आपण पाहणार आहोत, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं पहिलं वचन आपण पाहणार आहोत. याकोबाचे पत्र
पहिला अध्याय आणि याचं पहिलं वचन. हाँ, जो प्रभु एक परमेश्वर और प्रभु यीशु मसीह के दास याकूब की ओर से उन 12 गोत्रों को तितर बितर होते हैं नमस्कार पोछे। ओके, यहाँ पे हम देखते हैं मसीह यीशु के दास करके लिखा है। आणि या ठिकाणी पाहतो 12 वंशातील पांगलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. या ठिकाणी आप प्रभू येशूचा दास असं आपण पाहतो. यहाँ पे यूहन्ना सॉरी याकूब पहला वचन के अनुसार आप सेकंड पॉइंट लिख सकते हैं, मसीह ही हमारा प्रभु है, हम उसके सेवक हैं। आणि याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय पहिल्या वचनानुसार या ठिकाणी दुसरा पॉइंट आपण पाहतो की प्रभू येशूच आपला प्रभू आहे आणि आपण त्याचे दास आहोत. उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं, ना केवल हम उसके बच्चे हैं, ना केवल वो हमारा पिता है, वो हमारा प्रभु है, हम उसके सेवक भी है। आणि त्याने आपल्या सोबत एक नवीन नातं प्रस्थापित केलेलं आहे. केवळ आपला पिताच नाही, आपण त्याचे पुत्रच नाही, पण तो आपला प्रभूही आहे आणि आपण त्याचे दासही आहोत. ओके, तो हमें इस तरह आत्मिक जीवन में जब प्रभु के आत्मिक जीवन में बढ़ना चाहते हैं, तो हम हमारे जीवन में प्रभु यीशु मसीह को प्रभु मानना चाहिए और हम उसके सेवक बनना चाहिए। आणि म्हणून जर आत्मिक जीवनामध्ये आपल्याला अधिक रीतीने पुढे वाढायचं आहे तर आपल्याला प्रभू येशूला आपला वैयक्तिक प्रभू म्हणून मानण्याची गरज आहे आणि आपण त्याचे दास आहो हे म्हणून मानून पुढे चालण्याची गरज आहे. ओके, हम तीसरा पॉइंट को लिखेंगे। हम यूहन्ना रचित सुसमाचार उसका 13 अध्याय 13 आयत को हम पढ़ेंगे और यहाँ पे लिखा है यूहन्ना रचित सुसमाचार 13 अध्याय और 13 आयत में लिखा है, हम पढ़ेंगे। तुम मुझे गुरु और प्रभु कहते हो और ठीक ही कहते हो, क्योंकि मैं वही हूँ। योहान सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 13वा वचनामध्ये आपण पुढचा तिसरा पॉइंट पाहतो. योहान सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 13वा वचन आपल्याला सांगतं, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक देता, कारण मी तसाच आहे. तो यहाँ पे हम तीसरे पॉइंट आप लिख सकते हैं, मसीह हमारा शिक्षक है, हम उसके शिष्य है। तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्ही पुढे लिहू शकता, ख्रिस्त आपला शिक्षक आहे आणि आहोत. और इसी पॉइंट पे आप यूहन्ना रचित सुसमाचार 15:8 आयत को भी लिख सकते हैं आप। याच वचनाला धरून तुम्ही योहान सुवर्तमान 15वा अध्याय आणि 8वं वचनही लिहू शकता. और मेरे पिता की महिमा उसी से होती है कि तुम बहुत से फल लाओ और तभी तुम मेरे चेले ठहरोगे। तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. देखो, ये सारी बातें जो है हमें एक आत्मिक जीवन में उन्नति होने की और इशारे कर रही है। सारे बातें और ये रिश्ते जो है प्रभु के साथ जो रिश्ता स्थापित किया, उन्नति होने के लिए है, ना कि हम नष्ट होने के लिए। आणि विशेष करून देवाने आपल्या बरोबर जे नवीन नातं प्रस्थापित केलेलं आहे प्रियांनो, नात्याद्वारे आपले अधिक उन्नती त्याने प्रस्थापित केलेला आहे, आपला नाश व्हावा म्हणून नाही. और जब मसीह यीशु हमारा शिक्षक हो सकता है, तो जब हम उसके शिष्य होते हैं, तो यहाँ पे हम देखते हैं कि शिष्य वो है जो लगातार अपने शिक्षक की बातें मानकर उसके अनुकरण करता है लगातार। आणि प्रियांनो, ज्या वेळेला प्रभूला आपण आपला गुरु आपला शिक्षक मानतो आणि आपण त्याचे शिष्य होतो, तर शिष्यत्वाचं किंवा शिष्याचं काम हे आहे की आपल्या गुरुच्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करणे. ओके, तभी हम आत्मिक जीवन में उन्नति हो सकते हैं। मग त्याच वेळेला आत्मिक जीवनामध्ये अधिक रीतीने आपण पुढे चालू शकतो. और उसका अगला पॉइंट आप लिख सकते हैं, यूहन्ना रचित सुसमाचार उसका 10 अध्याय को निकाले और उसका 14 से लेकर हम 16 तक हम पढ़ेंगे। और लिखा है यहाँ पे कि अच्छा चरवा मैं हूँ, मैं अपनी भेड़ों को जानता हूँ और मेरे भेड़ें मुझे जानती हैं, और जैसे पिता मुझे जानता है और मैं पिता को जानता हूँ और मैं भेड़ों के लिए अपना प्राण देता हूँ। मेरी और भी भेड़ें हैं
जो भेड़शाला की नहीं, मुझे उनका भी लाना अवश्य है। वे मेरा शब्द सुनेंगे, तब एक ही झुंड और एक ही चरवा होगा। यहाँ पे लिखा है कि मसीह हमारा चरवा है, हम उसके बेड़े हैं, लिख सकते हैं आप। आणि पुढचा आपण पॉइंट पाहतो योहान कृषी शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्या 14व्या वचनापासून आपण 16व्या वचनापर्यंत पाहतो. योहान कृषी शुभवर्तमान 10वा अध्याय 14 ते 16 मध्ये म्हटलेलं आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जसा पिता मला त्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यास मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. या मेंढरातली 90 मेंढरे आहेत आणली पाहिजे आणि ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. या वचनानुसार पुढचा पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो की तो आपला मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरे आहोत. यस, चरवाहा भेड़ों को चराता है और उसकी आवश्यकता को पूरा करता है। वो हरे घासों को घासों में चराता है कि भेड़ों की आवश्यकता पूरा हो। ये बिल्कुल आत्मिक बातों की ओर इशारा कर रहा है। उसी तरह हम आत्मिक बातों को परमेश्वर मन्ना खिलाता है और वो मन्ना खाने के द्वारा हम आत्मिक जीवन में हम बलवंत होते हैं, उन्नति होते जाते आणि ज्या रीतीने आपण पाहतो मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेतो, त्यांना योग्य रीतीने त्याला चारा देणे आणि आपल्या मेंढरांचं संगोपन करणे, सांभाळ करणे, एक मेंढपाळ ज्या रीतीने करतो तशाच गोष्टी आपल्याला या आत्मिक जीवनामध्ये पाहायला मिळतात की आपला मेंढपाळ आपल्याला आत्मिक रीतीने मन्ना खाऊ घालतो, आपल्या जीवाला तृप्त करतो आणि अशा रीतीने मेंढपाळ आपलं संरक्षण व संगोपन करतो. और उसी प्रकार से हम अगले पॉइंट को हम देखेंगे। मत्ती रचित सुसमाचार, सॉरी, यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15 अध्याय में हम देखेंगे। 13 से 15 पढ़ेंगे। 15 अध्याय और 13 आयत से 15 आयत तक हम पढ़ेंगे। यहाँ लिखा है कि उसने इसी से बड़ा प्रेम किसी का नहीं कि कोई अपने मित्र के लिए प्राण दे। जो आज्ञा मैं तुम्हें देता हूँ, यदि उसे मानो तो तुम मेरे मित्र हो। तब मैं तुम्हें दास ना कहूंगा, क्योंकि दास नहीं जानता कि उसका स्वामी क्या करता है, परंतु मैंने तुम्हें मित्र कहा है, क्योंकि मैंने जो बातें अपने पिता से सुनी वे सब तुम्हें बता दी। तो यहाँ पे हम देखते हैं मसीह हमारा मित्र है और हम उसके मित्र हैं। आणि पुढचा पॉइंट आपण योहान कृषी शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि याच्या 13व्या वचनापासून 15 वचनापर्यंत योहान कृषी शुभवर्तमान 15वा अध्याय 13 ते 15 मध्ये आपल्या मित्राचा आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो हे दासाला ठाऊक नसते, पण मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. जे काही ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. आणि पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याने आपल्या सोबत एक मित्रत्वाचं नातं प्रस्थापित केलं आहे. यस, यहाँ पे प्रभु यीशु मसीह हमारा दोस्त है और हम उसके दोस्त हैं। और यहाँ पे एक बात कहा है 15 आयत में, तो मैं तुम्हें दास नहीं कहूंगा, क्योंकि दास नहीं जानता कि उसका स्वामी क्या करता है ना। तो दास ये नहीं जानता कि स्वामी क्या करता है, बस जितना समय वो मुलाकात करते हैं, जो बातें करते हैं, वही जानते हैं दास लोग। परंतु मैं तुम्हें मित्र कहा, क्योंकि मैंने जो बातें अपने पिता से सुनी वे सब तुम्हें बता दी। मतलब एक मित्र के बीच में कोई बात छुपा नहीं जा सकता, छुपाया जा नहीं सकता। दिल खोलकर, पूरे खुलकर बात किया जाता है। उसी तरह यीशु मसीह हमसे खुल के बात करता है। हमें भी एक मित्र के समान खुल के प्रभु यीशु से बातें करना है। आणि आपल्याला या वचनामध्ये विशेष करून 15व्या वचनात पाहायला मिळतं, प्रभू म्हणतो की आतापासून मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण दास काय करतो हे माफ करा, धनी काय करतो हे दासाला ठाऊक नाही. जेवढं दासाला सांगण्यात येतं तेवढंच दासाला ठाऊक आहे. पण पुढे वचन म्हणतं की प्रभू म्हणतो मी तुम्हाला मित्र म्हटलेले आहे आणि जे काही मी पित्यापासून ऐकलेलं आहे
ते मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. एक मोकळ्या रीतीचं संभाषण मित्रांमध्ये होत असतं प्रियांनो, विचारांची देवाणघेवाण होत असते. अशा रीतीने एक मित्रत्वाचं नातं प्रभू येशूने आपल्या बरोबर त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. प्रभु का धन्यवाद, उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं और ये कितना एक बहुत ही खूबसूरत रिश्ता है जो हम उसके साथ दोस्त बन सकते हैं। और नेक्स्ट आप लिख सकते हैं यूहन्ना रचित सुसमाचार 15 अध्याय उसका 5 आयत। आणि पुढचं वचन आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, यूहन्ना कृष्ण शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि याचा 5वं वचन। मैं दाखलता हूँ, तुम डालियाँ हो, जो मुझ में बना रहता है और मैं उसमें, वह बहुत फल लाता है, क्योंकि मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते। यहाँ पे हम देख सकते हैं कि मसीह यीशु दाखलता है, हम उसके डालियाँ है। 5वं वचन म्हणतं, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, जो मजमध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात। तो हमें इस तरह से हम प्रभु में एक डालिया बनकर, है ना, उनके साथ जुड़कर हमें बढ़ते जाना है, उन्नति होते जाना। देखो यहाँ पे भी आत्मिक जीवन को बढ़ाना, उन्नति करना, विकासित होने की बात की और इशारा कर रहा है ये वचन और ये रिश्ता, ये जो नया रिश्ता है। आणि म्हणून प्रियांनो, हे वचन याच्यामध्ये आपण पाहतो की आत्मिक जीवन हे उन्नतीकडे घेऊन जाणार हे वचन आहे। जर आपण फाटे म्हणून त्याच्यामध्ये राहतो, त्याच्या फांद्या म्हणून जर त्याच्यामध्ये राहतो, तर निश्चित आपला अधिक विस्तार होतो आणि त्याच्याद्वारे आपण अधिक फळ देतो आणि म्हणून एक नवीन नातं प्रभूने आपल्या बरोबर अशा रीतीने केलेलं आपण पाहतो। तो इस तरह हम इस बात को हमें समझना जरूरी है कि हमारा रिश्ता जो है प्रभु के साथ कितना अनमोल रिश्ता है, कितना खूबसूरत रिश्ते हमारे साथ नए रिश्ते स्थापित किए हैं। जिस हर एक रिश्ते में उसका एक विशेषता है, जिसमें महत्वपूर्ण बातें हैं, जिसमें केवल हमारी आत्मिक उन्नति के लिए है। आणि म्हणून आपण प्रियांनो पाहतो की देव सुंदर प्रकारचे नवीन नाते आपल्या बरोबर प्रस्थापित केलेले आहे, किती नवीन नातं त्याने आपल्या बरोबर केलेलं आहे, ज्या नात्याद्वारे आपला अधिक विस्तार होतो, आपण आशीर्वादित होतो आणि आपल्या जीवनासाठी ते अधिक लाभदायक आणि आशीर्वादित असे आहेत। ओके, तो अभी तक हमने सीखा है, उसने हमारे अंदर नए रिश्ते स्थापित किए हैं ताकि हम इसी तरह आत्मिक जीवन में बढ़ते जाए। उसी हेडलाइन में आप अलग से आप ऐसा स्टार लिखकर आप पॉइंट लिख सकते हैं। आप लिखो, मैं बताऊंगा, ठीक है। आणि या वचनाच्या खालोखालच तुम्ही आणखीन एक स्टार बनवून आणखीन एक गोष्ट तुम्ही लिहून घ्या, जी तुम्हाला आता मी सांगत आहे। और उसमें आप पहले आप एक रेफरेंस लिख सकते हैं। आप दूसरे पत्रस उसका पहला अध्याय उसका 3 आयत को हम पढ़ेंगे। आणि त्याच्या अगोदर एक वचन आपण पाहणार आहोत, ते वचन तुम्ही लिहून घ्या, पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन। क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य ने सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है हमें उसी की पहचान के द्वारा दिया है। उसने हमें अपनी महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है। ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे, हे तुम्हाला माहित आहे। और उसी प्रकार यफिसों की पत्री पहला अध्याय 3 आयत में लिखा है, हमारे प्रभु यीशु मसीह के और परमेश्वर के पिता का धन्यवाद हो कि उसने हमें मसीह में स्वर्गीय स्थानों में सब प्रकार की आत्मिक आशीष दी है। आणि त्याच रीतीने इफिसकारास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे। आप यही रेफरेंस में आप उस स्टार के साथ आप एक लिख सकते हैं, मैं जो बताऊंगा। उसने जीवन के लिए और पवित्रता के लिए प्रत्येक आवश्यकताएं वस्तु उपलब्ध की। आणि त्या स्टार केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही अशा रीतीने पुढे लिहून घ्या, त्याने जीवनामध्ये
आवश्यक त्या उत्तम प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केला. फिर एक बार उसने जीवन के लिए और पवित्रता के लिए प्रत्येक आवश्यक वस्तु उपलब्ध की है. त्याने जीवनामध्ये व पवित्रतेमध्ये प्रत्येक आवश्यक त्या गोष्टीचा पुरवठा केला. देखो यहाँ पे हमने पढ़ा है कि ईश्वर दूसरा पत्रस पहला अध्याय 3 में, क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य में सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है हमें उसी की पहचान के द्वारा दिया है. देखो कितना दो बातें बताया उसने. हमारे लाइफ के जो आवश्यकता है, हमारे स्पिरिचुअल लाइफ के लिए जो आवश्यकता है, वो सारे वस्तु की उपलब्ध प्रभु ने किया है. आणि पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या सर्व गोष्टी आपल्याला गरज होत्या, विशेष करून आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला ख्रिस्त येशूच्या द्वारे त्याने आपल्याला दिलेल्या आहेत. तो यहाँ पे जीवन और भक्ति से संबंध जो रखता है वो सारी बातें जो है हमें जब दिया गया, तो ये समझना जरूरी है कि स्पिरिचुअल लाइफ की उन्नति के लिए बहुत सारे यहाँ पे विकल्प है, बढ़ने के लिए बहुत सारे भंडार है यहाँ पे, जिसके माध्यम से हम आत्मिक जीवन में बढ़ सकते हैं. उसने सब प्रकार के आवश्यकताएं वस्तुएं उपलब्ध किया है हमारे. आणि या वचनामध्ये आपण पाहतो की जीवनास आणि सुभक्तिक जे काही साधक ते आपल्याला दिले, याचा अर्थ आत्मिक उन्नतीसाठी, आत्मिक वैयक्तिक जीवनामध्ये वाढण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीची गरज आहे त्या मुबलक प्रमाणात त्याने आपल्याला दिलेल्या आहे. कारण तिथे वाढण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा आहे, मुबलकतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मार्ग आहे, ज्याच्या रीतीने आपण आत्मिक जीवनामध्ये अधिक रीतीने वाढू शकतो. और हम उसी में दूसरा पॉइंट आप लिख सकते हैं, आप लिख सकते हैं कोलोसियों की पत्री उसका पहला अध्याय उसका 27 आयत को हम पढ़ेंगे. आणि त्याच्या खालोखाल आणखीन एक स्टार करून आणखीन एक पॉइंट आपण लिहिणार आहोत. कलीसिकरास पत्र याचा दुसरा अध्याय वर्ष पासून कोलोसियों की पत्री पहला अध्याय और 27 आयत को हम पढ़ेंगे. कलीसिकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं वचन 27 आयत में, जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है, और वह यह है कि मसीहा जो महिमा की आशा में है तुम में रहता है. राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यास कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तोच ते गुज आहे. और उसी प्रकार से सेम कोलोसियों की पत्रियों में से तीसरा अध्याय 1 से लेकर हम 4 तक हम पढ़ेंगे. तो वहां पे लिखा है, जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तुओं की खोज में रहो, जहां मसीहा विद्यमान है और परमेश्वर के दाहिने ओर बैठा है. पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम तो मर गए और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छुपा हुआ है. तब मसीहा जो हमारा जीवन है प्रकट होगा, तब तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे. आणि त्याचबरोबर आपण कलीसिकरास पत्र याचा तिसरा अध्याय आणि याच्या 1 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे येथे बसला आहे. तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याचबरोबर गौरवात प्रकट व्हाल. आप ये वचन में आप पॉइंट लिख सकते हैं, उसने मसीहा को हम में और हमको मसीह में स्थित किया है. आणि म्हणून पुढचा पॉइंट तुम्ही याच्यामध्ये लिहून घ्या की त्याने ख्रिस्ताला आम्हामध्ये व आम्हाला ख्रिस्तामध्ये स्थिर केले आहे. ओके, उसमें रोमियो के पत्र 6 अध्याय 3 और 4 भी लिख सकते हैं आप. आयत को वो पढ़ने की जरूरत नहीं है. आणि त्याच्यामध्ये रोमकरास पत्र याचा तिसरा अध्याय आणि 6वं वचन सुद्धा तुम्ही लिहू शकता.
और तीसरा आप स्टार लिखकर आप और एक पॉइंट लिख सकते हैं, रोमियो की पत्री 6 और उसका 2 आयत को हम पढ़ेंगे। आणि रोमकारास पत्र 6वा अध्याय आणि याच्या दुसऱ्या आपण वाचणार आहोत आणि त्याच्या खालोखाल तिसरा स्टार तुम्ही करा. रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि याचं 3रं वचन. कदापि नहीं, हम जब पाप के लिए मर गए तो फिर आगे को उसमें कैसे जीवन बिताए। असे न होवो, जे आपण पापाला मेलो त्या आपण त्यामध्ये कसे राहावे. और गलतियों के पत्री 5 अध्याय 16 आयत को लिखिए, आप पढ़ने की जरूरत नहीं है। आणि गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि याच्या 16व्या वचनाला पण तुम्ही लिहून घ्या, वाचण्याची आपल्याला गरज नाहीये. पहला तेसलोनी की पत्री 4 अध्याय उसके 7 आयत को लिखिए। थेसलोनिकास पहिले पत्र 4था अध्याय आणि 7वं वचन. और कुलिस्सियों की पत्री 3रा अध्याय 5 से लेकर 10 आयत तक। आणि कलेस्यकारास पत्र 3रा अध्याय 5 पासून 10 पर्यंत. आप इसका पॉइंट लिख लीजिएगा, उसने हमें धार्मिकता से जीवन व्यतीत करने के लिए अलग किया। आणि त्याचा पॉइंट तुम्ही लिहून घ्या, त्याने आपल्याला धार्मिकतेचे जीवन जगण्याकरिता वेगळे केले. ये वचन सभी वचन में ये बात को प्रकट करता है कि हमें पाप से अलग किया गया, संसार से अलग किया गया। विशेषकर उसने हमें धार्मिकता से जीवन व्यतीत करने के लिए, यानी दूसरे शब्दों में आत्मिक जीवन में व्यतीत करने के लिए अलग किया गया। आणि त्याने याचा अर्थ हा होतो की त्याने आपल्याला पापापासून जगापासून वेगळं केलेलं आहे. म्हणजेच आत्मिक जीवनामध्ये पुढे चालण्यासाठी त्याने आपल्याला वेगळं करून ठेवलेलं आहे. ओके, आप नेक्स्ट आप पॉइंट लिख सकते हैं, उसका अगला पॉइंट। आणि त्यानंतर आता पुढचा पॉइंट आपण पाहणार आहोत. आप लिखे, आप रोमियो के पत्री उसका 6 अध्याय और उसका 3 से लेकर हम 6 तक हम पढ़ेंगे। रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि याच्या 3ऱ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत पाहणार आहोत. रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय याच्या 3ऱ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत. क्या तुम नहीं जानते कि हम सब जिन्होंने मसीह यीशु का बपतिस्मा लिया, उसकी मृत्यु का बपतिस्मा लिया, अर्थात उस मृत्यु का बपतिस्मा पाने से हम उसके साथ गाड़े गए, ताकि जैसे मसीहा पिता की महिमा के द्वारा मरे हुए में से जिलाया गया, वैसा ही हम भी नए जीवन की सी चाल चले। देखो यहाँ पे और 5वें आते, क्योंकि यदि हम उसके मृत्यु की सी समानता में उसके साथ जुड़ गए हैं तो निश्चय उसके जी उठने की समानता में भी जुट जाएंगे। हम जानते हैं कि हमारा पुराना मनुष्यत्व उसके साथ क्रूस पर चढ़ाया गया, ताकि पाप का शरीर व्यर्थ हो जाए और हम आगे को पाप के दासत्व में ना रहे। आणि वचन इथे म्हणतं की आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त त्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपानेही त्याच्याबरोबर संयुक्त होऊ. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले, जसे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. और उसी में आप वचन लिख सकते हैं, गलतियों के पत्र 2 अध्याय उसका 20 आयत में लिखा है। आप लिख सकते हैं, केवल यह कहे कि हम कंगालों की सुधि ले और उसी के कामों को करने का मैं आप भी यत्न करता था। गलतियों की पत्री पासून वर्ष 20 गलतियों के पत्र 2 अध्याय 20 आयत में, मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ, अब मैं जीवित ना रहा पर मसीह मुझ में जीवित है, और मैं शरीर में सब अब तो जीवित हूँ तो केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है। उसने मुझसे प्रेम किया और मेरे लिए अपने आप को दे दिया। आणि पुढे आपण पाहतो गलतीकारास पत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन. गलतीकारास पत्र 2 अध्याय 20 वचन म्हणतं,
मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर केली व स्वतःला मज करिता दिले त्यावरील विश्वासाने ते आहे. और उसमें आप पॉइंट लिख सकते हैं, मैं बताऊंगा, 5 पॉइंट लिख लीजिएगा। उसने हमें मसीह के साथ क्रूस पर चढ़ाए जाने, मृत्यु और पुनरुत्थान की समानता में मिलाया कि हम नए जीवन की चाल चले। आणि एक पॉइंट तुम्ही खाली लिखून घ्या की त्याने ख्रिस्ताबरोबर आपल्याला वधस्तंभी चढविले आणि नवीन जीवन व मरणाद्वारे आपल्याला त्याच्यामध्ये एक केले. फिर एक बार उसने हमें मसीह के साथ क्रूस पर चढ़ाए जाने और मृत्यु और पुनरुत्थान की समानता में मिलाया ताकि हम नए जीवन की चाल चले, या ब्रॉकेट में हम लिख सकते हैं आत्मिक जीवन में बढ़ते जाए, उन्नति होती जाए। त्याने आपल्याला त्याच्या ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी खिळले, त्याच्या मरणाद्वारे व पुनरुत्थानाद्वारे एक केले जेणेकरून नवीन आत्मिक जीवनामध्ये आपण पुढे चालावे. यस, प्रेज गॉड। हम उसके अगले पॉइंट को हम लिख सकते हैं आणि त्याच्या पहला कुरिन्थियों की पत्री 12 अध्याय को हम निकालते हैं। आणि त्याच्या पुढच्या पॉइंटला आता आपण पाहणार आहोत. कोरिन्थिकरास पहिलं पत्र याचा 12वा अध्याय और उसका 12 से लेके 27 तक है, आप पढ़ लीजिएगा घर में। हाँ, ठीक है। आणि याच्या 12व्या वचनापासून 27व्या वचनापर्यंत आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता घरी. जरूर आप पढ़ लीजिएगा, कोई भी मिस ना करे। तो उसमें आप पॉइंट लिख लीजिए। उसने हमें कलीसिया में रखा जो मसीह की देह है। लिखे आप। आणि त्याचा पॉइंट तुम्ही लिहून घ्या. त्याने आपल्याला मंडळीमध्ये ठेवलं जे ख्रिस्ताचं शरीर आहे, जिससे कि हम उसकी और एक दूसरों की सेवा करें। ज्याच्याद्वारे आपण त्याची व एकमेकांची सेवा करू. ओके, फिर एक बार उसने हमें कलीसिया में रखा जो मसीह की देह है, जिससे कि हम उसकी और एक दूसरों की सेवा करें। त्याने आपल्याला मंडळीमध्ये ठेवलं जे ख्रिस्ताचं शरीर आहे, ज्याद्वारे आपण त्याची व एकमेकांची सेवा करू. और उसके आखिरी एक पॉइंट लिख लीजिएगा, लास्ट। आणि त्याचा शेवटला एक आणखीन एक पॉइंट तुम्ही लिहून घ्या. हाँ, फिलिपियों की पत्री 3रा अध्याय उसका 20 आयत को हम पढ़ेंगे। फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि याच्या 20व्या वचनाला आपण पाहणार आहोत. हाँ, फिलिपियों की पत्री 3रा अध्याय 20 आयत में लिखा है, पर हमारा स्वदेश स्वर्ग पर है और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के वहां से आने की बाट जो रहे हैं। आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि येथून प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा असा होईल याची आपण वाट पाहतो. और एक और रेफरेंस आप लिख सकते हैं कि पहला थिस्सलुनीकी पत्री उसका 4था अध्याय आणि थिस्सलुनीकरास पहिले आणखीन एक वचन लिहून घ्या. थिस्सलुनीकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय उसका 17 आयत को हम पढ़ेंगे। आणि याचं 17 वचन आपण वाचूया. तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे कि हवा में प्रभु से मिले, इसी रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे। आमीन। मग जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सर्वदा प्रभू जवळ राहू. आमेन. आमीन। उसमें ऐसा लिखा, पॉइंट आप लिख सकते हैं, उसने हमें स्वर्गीय नियति का आश्वासन दिया है। आणि त्याचा पॉइंट तुम्ही लिहून घ्या. त्याने आपल्याला स्वर्गीय नागरिकत्वाचं आश्वासन दिलं आहे. आमीन। सो प्रियो, हमने अभी तक सीखा है कि उसने हमारे अंदर एक नए रिश्ते स्थापित किए हैं और हमारे लिए क्या क्या उसने किया है, जिससे कि हम केवल प्रभु के साथ रिश्ता जोड़ के रखें और आत्मिक जीवन में हम जीवन बिताते रहे, नए जीवन की चाल चलते रहिए। यही प्रभु चाहता है। आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की त्याने आपल्यासोबत एक नवीन नातं प्रस्थापित केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एक नातं, त्याच्यासोबत एक नातं बनवून
आत्मिक जीवनामध्ये आपण सदैव पुढे चालत राहावं. आपके लिए मैं एक असाइनमेंट देना चाहता हूँ। आणि तुमच्यासाठी एक असाइनमेंट मला द्यायची आहे आप लिख सकते हैं क्वेश्चन। आणि प्रश्न तुम्ही लिहून घ्या. एक विश्वासी की उद्धार के परिणामों के प्रति क्या उचित प्रतिक्रिया होना चाहिए? एका विश्वासणाऱ्याची कारणाप्रती कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया असायला पाहिजे? फिर एक बार, एक विश्वासी की उद्धार के परिणामों के प्रति क्या उचित प्रतिक्रिया होना चाहिए? पुन्हा एकदा सांगतो. एका विश्वासणाऱ्याची तारणाच्या प्रतिक्रिये संदर्भाने किंवा तारणाच्या प्रतिक्रियेसाठी कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया असायला हवी? और अभी तक मैंने देखा है बस 1-2 लोग मेरे को असाइनमेंट भेज रहे हैं कंटिन्यू, तो उनके लिए थैंक यू सो मच। आप इसी तरह भेजते रहो, जिनके पास समय है कृपया आप क्या बोलते हैं पढ़ाने वालों का थोड़ा तो रेस्पेक्ट भी कीजिएगा। असाइनमेंट आपकी भलाई के लिए, जब आप असाइनमेंट लिखेंगे, जैसा अभी मैंने क्वेश्चन मार्क आपको दिया मैं, तो आपका दिमाग में एक नई बातें आने लगते हैं। जब आप असाइनमेंट लिखते हैं ना, आपको यही सब्जेक्ट से कनेक्ट हुए बातों से नई रेवलेशन प्रभु आपको असाइनमेंट लिखते हुए प्रभु देता है। आणि विशेष करून ज्या वेळेला तुम्ही हे असाइनमेंट लिहिता त्यावेळेला हे असाइनमेंट लिहित असताना परमेश्वर नवीन प्रकटीकरणाने जो विषय मी तुम्हाला शिकवत आहे त्या विषयाशी निगडित तुम्हाला आणखी प्रकटीकरणाने देव भरू इच्छितो. जैसे कि अभी मैंने आपको क्वेश्चन दिया कि उद्धार का परिणाम के बारे में मैंने आपको पढ़ाया था बहुत स्पष्ट तरीके से, है ना? तो वो उद्धार के परिणाम के प्रति क्या उचित प्रतिक्रिया होना चाहिए? तो आप अपने सोच को रखे, वचन के आधार पर भी आप लिख सकते हैं असाइनमेंट, वो भी मुझे ज्यादा भी पेज में नहीं, 1 पेज में आप लिख सकते हैं या 5-10 लाइन में आप लिख सकते हैं। आणि ज्या रीतीने आपण उद्धाराच्या किंवा तारणाच्या परिणामाविषयी आपण पाहिलेलं होतं आणि आपण संक्षिप्त रूपामध्ये त्या गोष्टी पाहिल्या. तर मग या गोष्टीला घेऊन तुमची प्रतिक्रिया काय असेल हे तुम्हाला लिहायचं. जास्त काय लिहिण्याची गरज नाही. 1 किंवा 5 ते 10 ओळीमध्ये जरी तुम्ही लिहिलं ते पुरेसं आहे. ओके, सो यहाँ तक हमने सीखा है, किसी को अगर क्वेश्चन पूछना है तो आप पूछ सकते हैं। इसके पहले हमें उद्धार के परिणाम के बारे में सीखा, उसके बाद उसने हमारे अंदर एक नए रिश्ते स्थापित किए हैं और इन सब्जेक्ट अभी दो बातें जो मैंने बताया उसमें से कोई क्वेश्चन मार्क कोई सवाल पूछना चाहते हैं तो पूछ सकते हैं। आणि आतापर्यंत आपण तारणाच्या परिणामाविषयी आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ख्रिस्ताने आपल्या सोबत एक नवीन नातं प्रस्थापित केलं त्याविषयी पाहिलेलं आहे. आणि या दोन्ही विषयांना धरून जर काही तुमच्याकडे प्रश्न असतील तर तुम्ही या वेळेला विचारू शकता. ओके, सो आप ये असाइनमेंट लिख लीजिएगा। एक प्रश्न है पास्टर, चैट में अगर आप देख सकते हैं तो। हाँ, ओके, 1 मिनट सर, क्या कौन पूछे सर, क्या है ये? सिस्टर विक्टोरिया है यहाँ पर ऑनलाइन और उन्होंने ये क्वेश्चन किया है, इज इट रिजल्ट ऑफ सैल्वेशन? परिणाम? जी, परिणाम, उद्धार के परिणाम के बारे में। हाँ, तो मतलब पूछना क्या चाहता है सर वो? सिस्टर तुमचा माइक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. रिगार्डिंग असाइनमेंट. अच्छा, ओके, रिगार्डिंग असाइनमेंट, ओके। हाँ, तो हाँ, रिगार्डिंग उसके जो मैंने आपको स्पष्ट तरीके से यहाँ पे लिखा है ना, कि एक विश्वासी जब उद्धार जब पाता है, एक विश्वासी उद्धार पाता है, तो मैंने आपको बताया था उसका कुछ परिणाम मिला है। फॉर एग्जाम्पल के लिए कि यीशु मसीह के द्वारा परमेश्वर ने क्या परिणाम दिया, हमें पापों के दासत्व से छुड़ाया,
पापों की गुलामी से हमको छुड़ाया है। ठीक है, तो ये एक परिणाम है, उद्धार का परिणाम है। तो उद्धार के परिणाम के प्रति क्या उचित प्रतिक्रिया होना चाहिए, ये आपकी सोच क्या है, आप लिख लीजिएगा। एनी डाउट? ओके, आणि प्रभू येशूने जे तारण दिलेलं आहे त्या तारणा विशेष करून जर सांगायचं झालं तर त्याचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की त्याने आपल्याला पापाच्या दास्यत्वातून मुक्त केलेला आहे. हा एक तारणाचा परिणाम आहे आणि या तारणाच्या परिणामाविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. ओके, यस, अगर कोई और डाउट है तो आप पूछ सकते हैं आप. ओके, आणखीन काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता यावेळेला. ओके, ये आप असाइनमेंट लिख लीजिएगा एंड नेक्स्ट आप पॉइंट लिख लीजिए. मैं बस अगले 5 मिनट में मैं फिनिश करूंगा. अब नंबर 1, आध्यात्मिक जीवन में पवित्र आत्मा का कार्य. आणि पुढचा पॉइंट आपण लिहिणार आहोत, आत्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य. ओके, तो प्रियो फ्रेंड्स, मैं आपको ये कहना चाहता हूँ, हम हमेशा इस बात को ध्यान में रखिए, हमारा सब्जेक्ट पर्सनल स्पिरिचुअल लाइफ, ओके, व्यक्तिगत आत्मिक जीवन है और उससे जुड़े हुए हर एक छोटे छोटे बातों से और इम्पोर्टेंट वचन से हम और उनके सिद्धांत, उनके बुनियादों को हम सीख रहे हैं. हम ऐसे कुछ बातें नहीं कर रहे यहाँ पे ना. तो एक आत्मिक जीवन की उन्नति के लिए मैंने आपको एक एग्जाम्पल आपको पिछले बार भी दिया था. एक छोटा सा बच्चा जब वो माता के गर्भ में रहता है तो उसकी आवश्यकता के लिए क्या क्या उसको खाना पड़ता है. उसके बाद वो व्यक्ति जब बाहर आता है, वो बालक आने के बाद में पहले क्या होता है, उसको थोड़ा सा पानी, हल्के पानी से, दूध से शुरू हो जाता है. उसके बाद बड़ा हो जाता है, फिर उसको कुछ खिलाया जाता है, उसको पिलाया जाता है और उसको दांत आने लगते हैं. उसके बाद कुछ ऐसी चीजें दिया जाता है वो चबा के खा सके. इस तरह से इस तरह एक बच्चे की पालन पोषण करते हैं, भिन्न भिन्न चीजों को खिलाते हुए, भिन्न भिन्न वस्तुओं से उनको क्या करते हैं, पालन पोषण देखभाल करते हैं. वो पल बढ़ते जाता है, फिर परिपक्व बन जाता है. उसी प्रकार से आत्मिक जीवन में भी परिपक्वता में बढ़ने के लिए, उन्नति होने के लिए ये सारे सिद्धांत और ये सारे बुनियादों को सीखना जरूरी है. इसलिए हम ये सारे बातें सीख रहे हैं. आणि विशेष करून आपण पाहतो आपला विषय जो आहे हा वैयक्तिक आत्मिक जीवन आहे. या आत्मिक जीवनाविषयी शिकत असताना आपण या वरवरच्या गोष्टी नाही तर त्याचे मूलभूत सिद्धांत वचनानुसार आपण पाहणार आहोत. ज्या रीतीने मी मागच्या वेळेलाही तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं की ज्या वेळेला एक बालक या जन्म घेणार असतं त्यावेळेला आपण पाहतो जन्म घेण्याच्या अगोदर गर्भामध्ये असताना त्याच्या आईला त्याच्या पालन पोषणासाठी पौष्टिक अन्न खाण्याची गरज आहे. नंतर ज्यावेळेस आपण पाहतो की बालक जन्म घेतो त्यानंतर वाढीला लागला असताना आपण पाहतो की दुधाद्वारे त्याची भूक भागवली जाते, त्यानंतर पाणी, त्यानंतर ज्यावेळेस त्याला दात येतात त्यावेळेस त्याला चावता येईल असं हलकं अन्न दिलं जातं आणि अशा रीतीने त्याच्या वाढीमध्ये योग्य त्या रीतीने त्याचं पालन पोषण करून त्याला एक सुदृढ मनुष्य बनवलं जातं. अशा दृष्टीने आध्यात्मिक जीवनामध्येही आपल्याला या सर्व सिद्धांताची गोष्टींची गरज समजून घेण्याची गरज आहे की कशा रीतीने आपण या सर्व वचनांना धरून आणि या सिद्धांतांना धरून आपल्या आत्मिक जीवनामध्ये अधिक परिपक्वतेकडे पुढे वाटचाल करू शकू. ओके, तो उसमें हमें एक व्यक्तिगत आत्मिक जीवन में उन्नति होने के लिए ना केवल हम खुद के बलबूते पर होकर ही हम बढ़ सकते हैं, परंतु हमें किसी एक की बहुत जरूरत है, वो है पवित्र आत्मा. आणि म्हणून या वैयक्तिक आत्मिक जीवनामध्ये आपण स्वतःच्या शक्तीने असंच रीतीने पुढे जाऊ शकत नाही, तर आपल्यालाही एका सहाय्यकाची गरज आहे जो म्हणजे पवित्र आत्मा आहे. और तो आपको मैंने अभी पहला पॉइंट लिखने के लिए कहा, आध्यात्मिक जीवन में पवित्र आत्मा के कार्य. आणि म्हणून तुम्हाला पहिला पॉइंट मी आता लिहायला लावलेला आहे की आत्मिक जीवनात किंवा आध्यात्मिक जीवनात पवित्र आत्म्याचे कार्य. और 3 लाइन पे मैं आपको कुछ लिखवाऊंगा, उसके बाद हम बात करेंगे. ठीक है,
एक विश्वासी के जीवन में पवित्र आत्मा की सेवा के बिना उसके आध्यात्मिक जीवन की परिपक्वता में कोई वृद्धि नहीं हो सकता। एका विश्वासणाऱ्याच्या जीवनात पवित्र आत्म्याशिवाय कुठल्याही प्रकारे आत्मिक वृद्धी होऊ शकत नाही। और पवित्र आत्मा की सामर्थ और योग्यता पर सक्रिय रूप में निर्भर रहने से विश्वासी मसीहा में वृद्धि करता है। पवित्र आत्म्यामध्ये विश्वास प्रत्येक विश्वासणाऱ्याने पवित्र आत्म्यावर पूर्ण रीतीने निर्भर राहिल्याने तो देवाच्या राज्यात पुढे वाढू शकतो। फिर एक बार मैं फिर से रिपीट करूंगा, एक विश्वासी के जीवन में पवित्र आत्मा की सेवा के बिना उसके आत्मिक जीवन की परिपक्वता में कोई वृद्धि नहीं हो सकता। विश्वासणाऱ्याच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या सेवेशिवाय त्याच्या आत्मिक जीवनात कुठल्याही प्रकारे वृद्धी होऊ शकत नाही। पवित्र आत्मा की सामर्थ और योग्यता पर सक्रिय रूप से निर्भर रहने से विश्वासी मसीह में वृद्धि करता है। पवित्र आत्म्यावर पूर्ण रीतीने निर्भर राहिल्याने सक्रिय जीवनामध्ये तो ख्रिस्तावर अवलंबून राहतो। सो ये बहुत ही महत्वपूर्ण है कि हमारे आत्मिक जीवन में वृद्धि होना, विकासित होना है, बढ़ना है, तो पवित्र आत्मा के कार्यों को समझना और बहुत जरूरी है, उसकी सहायता हमें बहुत जरूरी है। आणि म्हणून आत्मिक जीवनामध्ये वाढत असताना त्या आत्म्याच्या कार्याला आपल्या जीवनामध्ये विशेष करून समजून घेणं गरजेचं आहे। और आत्मिक जीवन की परिपक्वता में हमें वृद्ध होना है, बढ़ना है, तो एक्चुअली हमें एक बहुत संक्षिप्त में हमें समझने की कोशिश करना कि पवित्र आत्मा की ही इतनी जरूरत क्यों है मेरे व्यक्तिगत जीवन को उन्नति करने के लिए। आणि आत्मिक जीवनामध्ये वृद्धी होण्यासाठी किंवा पुढे चालण्यासाठी पवित्र आत्म्याचीच का गरज आहे हे विशेष करून अगोदर आपल्याला समजून घेण्याची गरज आहे। क्या इतना जरूरी है कि मेरे आत्मिक जीवन में परिपक्व होने के लिए, वृद्ध होने के लिए पवित्र आत्मा की इतनी जरूरत है? आणि विशेष करून माझ्या आत्मिक जीवनामध्ये वृद्धी मिळण्यासाठी किंवा वृद्ध होण्यासाठी पवित्र आत्म्याचीच गरज आहे का? अगर है पवित्र आत्मा की जरूरत उतना हमारे आत्मिक जीवन को वृद्ध करने के लिए, तो क्यों पवित्र आणि आत्मा जर की जरूरत है? वृद्ध होण्यासाठी पवित्र आत्म्याची जर गरज आहे तर ती काय आहे? तो मैं नेक्स्ट वीक में आपको ये सवाल से मैं शुरू करूंगा जवाब देकर। पवित्र आत्मा की कार्य हमारे लिए इतना इम्पोर्टेंट है, पवित्र आत्मा की जरूरत है आत्मिक उन्नति के लिए। यस, बहुत जरूरी है। वो कैसे, मैं आपको नेक्स्ट वीक में बताऊंगा। गॉड ब्लेस यू। थैंक यू।